तर मंडळी, आज आपण तिसऱ्या आर्थिक सत्राच्या दिशेने मार्ग आरंभताना प्रत्येकाच्या मनात एक उत्सुकता आहेच, जे ऑलरेडी 2 सेशन मध्ये लोकांनी अनुभवलेलं आहे. आज जे लोक नवीन आज इथे हजर झालेले आहेत त्यांना त्याची कल्पना असावी, म्हणून आपण पूर्वीच्या 2 सेशन मध्ये आपण काय अनुभवलं, आपण काय मिळवलं म्हणण्यापेक्षा आपण काय त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते जाणून घेऊया. आणि ते जाणून घेतल्यानंतर आपल्याला तिसऱ्या सत्राची पूर्वपीठिका एक आपोआपच तयार होईल आणि आपली मनाची बैठक तिसऱ्या सत्रासाठी सज्ज होईल. तर पहिल्या सेशन मध्ये आपण असं बघितलं की आपले पैशाविषयी काय संवाद आहे, आपण पैशाकडे कसं बघतो, पैशाशी कसं बोलतो, आपली मानसिकता किंवा पैशाची या बाबतीतली आपली मानसिकता काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना संपूर्ण विवेचन तर इथे देणं आता शक्य नाही, परंतु एक फक्त उदाहरणादाखल मी सांगतो की प्रत्येकाने आपलं शेअरिंग तिथे व्यक्त केलंय आणि त्या शेअरिंग मधून असं लक्षात आलेलं आहे की पैसा हा एक विनिमयाचं साधन म्हणून आपण त्याचा वापर करतो, उपभोग घेतो. आणि जे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत, खचितच जी आपल्याला पंचमहाभूत, जी आपल्याला पंचतत्वातली आपल्याला लागतात, त्याच्या व्यतिरिक्त जे काही इसेन्शियल्स मध्ये आहेत त्याच्यात पैसा एक आहे. पण म्हणून पैसा जे सर्व काही आहे असं तर मुळीच नाही. परंतु ह्या पैशातल्या आपण बघत असताना आपल्याला त्या पैशातून काय प्रतीत होते, म्हणजे ज्या वेळेला आपण पैशाशी संवाद साधतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की पैसा हा आपण कसा मिळवायचा, किती मिळवायचा, कुठे मिळवायचा, किती कालावधीसाठी मिळवायचा, तो पैसा आपण मिळवल्यानंतर त्याचा आपण विनियोग कसा करायचा, या सर्व गोष्टींचं आपण जी एक आपली मानसिकता आपली निर्माण करतो आणि त्या मानसिकतेपोटी आपण जो संवाद पैशाची साधतो तीच आपली मानसिकता पैशाविषयीची असते. आणि हेच आपण ज्या वेळेला त्याच्याशी संवाद साधतो त्यावेळेला हे त्याच्यातनं प्रतीत होत असतं. आता हे करत असताना आपण कमी श्रमामध्ये जास्त पैसा, जास्त श्रम करून सुद्धा कमी पैसा, असा विरोधाभास आपल्याला समाजात बऱ्याचदा बघायला मिळतो. परंतु पैसा कमवण्यासाठीच जे आपलं मन आहे, पैसा कमवण्यासाठी आपली जी मानसिकता आहे ती अशी हवी की, माझ्यावरूनच सांगतोय, माझं उदाहरण देतो मी तुम्हाला की मी माझ्या लहानपणापासून माझ्यावर माझ्या आजोबांचे फार संस्कार बिंबवले गेलेले आहेत. त्याच्यातला एक संस्कार त्यांचा नेहमी असा असायचा की मोठं झाल्यानंतर तुम्ही कितीही मोठे झालात, म्हणजे हुद्द्याने मोठे झालात, पैशाने मोठे झालात, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही पैसा कमवण्याचं साधन किंवा पैसा कमवण्याची तुमची जी काही व्यवस्था असेल ती सत्संगातून असली पाहिजे, म्हणजे चांगल्या लोकांशी संबंधित असली पाहिजे. चांगल्या लोकांमध्ये राहून तुम्ही पैसा कमवला पाहिजे, भलेही तो तुम्हाला कमी मिळेल, इतरांपेक्षा कमी मिळेल, परंतु त्याच्यात तुम्हाला सुख, समाधान, शांत आणि रात्रीची शांत झोप मिळेल आणि दुसऱ्या दिवशी त्याच आनंदाने, त्याच रूपाने तुम्ही परत तिथे जाऊन आपलं पैशाचं अर्थार्जनाचं काम तिथे करू शकाल. ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्था तुम्ही अंगीकारा, असं मला त्यांनी नेहमी सांगितलं. तर सांगण्याचा उद्देश एकच आहे की प्रत्येकाने आपल्याला जी काही लिगसी किंवा आपल्याला जो काही पूर्वापार पिढीजात मिळत आलेला वारसा आहे त्या वारसापोटी आणि आपली जी काही स्किल, आपलं जे काही कौशल्य आहे त्याची सांगड घालून आपण अर्थार्जनाचं आपलं महत्व, आपलं एक बैठक तयार करून त्याच्यातून आपल्या प्रापंचिक आणि जी काही आपली सामाजिक बांधिलकी आहे, कारण आपण जे काही कमवतो त्याच्यात ते कमवत असताना स्वतःवर खर्च करतो, आपल्यावर डिपेंडंट, आपल्यावर अवलंबून असलेले कुटुंबाचे सदस्य यांची आपण सर्व त्याची देखभाल करत असतो. त्याचप्रमाणे आपण जे काही सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून त्यापोटी सुद्धा आपण जे काही विनिमय पैशाचा करतो तो सुद्धा त्याच्यातलाच एक भाग आहे. तर म्हणून हे सगळं करत असताना पैशाशी आपण एकदा संवाद साधल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की पैसा हा आपल्याला किती गरजेचा आहे, कशासाठी लागतो, केव्हा केव्हा लागतो आणि आपण आपल्या भविष्यासाठी सुद्धा आपण त्याची काय तरतूद केली पाहिजे, हे जसं जसं आपल्याला सुचत जातं त्याप्रमाणे आपण करत जातो. अर्थात ते 100% चूक
100% बरोबर असं कधीच नसतं. तर ते करत असताना आपल्याला या 2 सेशन मधून सुद्धा आपल्याला त्याच्यातून दिशा, आपल्याला असं कधीच सांगितलं गेलं नाही या 2 सेशन मध्ये किंवा येणाऱ्या आगामी सेशन मध्ये सुद्धा, सत्रांमध्ये सुद्धा आपल्याला असं सांगितलं जाणार नाही की तुम्ही असं केलं म्हणजे खूप पैसा कमवाल, तुम्ही असं केलं म्हणजे तुम्ही खूप श्रीमंत व्हाल. तर याच त्याच्यातून एक परत दुसऱ्या सत्रामध्ये आपण त्याच्यामध्ये उल्लेख केला होता की श्रीमंतीच्या बाबतीतलं आपलं मानसिकता काय आहे, श्रीमंत आणि गरीब हे आपण कसं बघतो, कशाला आपण श्रीमंत म्हणायचं, कोणाला आपण गरीब म्हणायचं, आपण स्वतःला श्रीमंत समजतो का, आपण स्वतःला गरीब समजतो का, श्रीमंत समजतो तर का, गरीब समजतो तर का, या सर्वांचा उहापोह आपण दुसऱ्या सत्रामध्ये केला. त्याच्यात बऱ्याच जणांनी शेअरिंगही केलं. आता हे शेअरिंग करत असताना आपण ज्या वेळेला असा विचार करतो की सधनता, श्रीमंती ही फक्त पैशात मोजली जात नाही, सोन्याच्या नाण्यांमध्ये, सोन्याच्या दागिन्यांमध्ये, ज्वेलरीमध्ये मोजली जात नाही, तर ती तुमची ओव्हरऑल तुमच्या एक विश्वामध्ये तुमचं जे काही अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचं इतरांच्या अस्तित्वाशी जे असलेलं रिलेशन आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जशी पूर्वी खेड्यातून किंवा आपल्या राहणीमानातून 12 बलुतेदारी सिस्टीम होती, 12 बलुतेदारी पद्धत होती, म्हणजे प्रत्येक जण एकमेकांच्या मदतीला यायचा. म्हणजे जर त्याच्यात जर तुम्ही आता त्याच्यातलं एक सुतार काम असेल, लोहार काम असेल, ह्या कामासाठीचे जे लोक होते त्यांची ती काय कौशल्य त्याच्यामधलं होतं, त्या कौशल्यापोटी ते समाजाचं तिथले ते काय अर्थकारण त्या माध्यमातून सांभाळायचे. हे करत असताना त्यांची श्रीमंती त्या स्किल मधून दिसून यायची. तशाच प्रकारे आपण ज्या वेळेला विश्वामध्ये आपण कोणाला एक काही मदत करतो, आता साधं उदाहरण घ्या, ज्या वेळेला पूर परिस्थिती निर्माण झाली कोल्हापूरमध्ये मागच्या वर्षी आपण बघितलं, त्यावेळेला सैन्याचे लोक असतील, पॅरामिलिटरी फोर्सेस असतील, या सर्वांनी आपण टीव्हीतून पण बघितलं, जे दृश्य बघितले आपण त्याच्यातून जे म्हातारी मंडळी असतील, लहान मुलं असतील, स्त्रिया असतील, त्या सर्वांना त्यांनी ज्या पद्धतीने दुःखाच्या खाईतून बाहेर काढलं, मृत्यूच्या दाढेतून सोडवलं, त्यावेळेला त्यांनी जी एक प्रकारचं धाडस दाखवलं, ते धाडस म्हणजे सुद्धा त्यांची श्रीमंतीच होती की नाही. आता आपण ठरवायचं की आपण कशा गोष्टीला श्रीमंत समजायचं, कुठल्या गोष्टीला गरीब समजायचं. तर हे सगळं करत असताना आपण काही वेळेला स्वतःला गरीब समजतो आणि काही वेळेला श्रीमंत समजतो. तर अशा काही घटना बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल ही सिम्बायोटिक आहे. सिम्बायोटिक म्हणजे हे देवाणघेवाणीचा विषय आहे. म्हणजे श्रीमंती आणि गरिबी ही आपल्या वाट्याला जी येते, ज्या पद्धतीने येते ते आपण दुसऱ्या सत्रामध्ये अगदी डिटेल बघितलं. त्याच्यात त्या शेअरिंग मधून फक्त उदाहरणादाखल मी त्या उदाहरणं दिली तुम्हाला की ज्याच्यातून आपल्याला लक्षात येईल, म्हणजे आज जी नवीन मंडळी आज आपल्या सहभागी झालेली आहेत त्यांना आता लक्षात येईल की पहिल्या 2 सत्रांमध्ये काय काय घडलं असेल, कसं घडलं असेल, कशा चर्चा झाल्या असतील, कसे शेअरिंग झाले असतील. तर त्यावेळेला लोकांनी व्यक्त होताना त्याच्यातून जी काही आपल्या श्रीमंतीची चुणूक मित्रपरिवाराच्या माध्यमातून, नातेवाईकांशी असलेल्या आपल्याला नातेसंबंधातून, आरोग्यातून, स्वतःच्या आरोग्यातून आणि ह्या पंचमहाभूतांची जी काही आपल्याला मुबलकता जी आपल्या समोर आहे त्याच्यातून आपल्याला जी श्रीमंती अनुभवायला मिळते आणि त्याच्यातून आपण कसं श्रीमंत होतो. आणि हे विश्व जर श्रीमंत असेल तर आपण विश्वाचा घटक आहे ना, तर आपण पण श्रीमंत आहोतच, ही एक संकल्पना त्या दिवशी दृढ होऊन त्याच्यातून जे काही शेअरिंग झालं, अशा रीतीने दुसरं सेशन सुद्धा एक अतिशय चांगल्या दिशेने त्याचं चर्चात्मक स्वरूपात, त्याचं चर्चात्मक म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या आपल्या तिथून सहभागातून त्याला खूप रिचनेस दिला, म्हणजे ते सत्र सुद्धा श्रीमंत केलं असं मी म्हणेन. तर तोच आधार घेऊन आजचं आपलं 3रं सत्र आपण सुरू करत आहोत. सगळ्यांना उत्सुकता आहेच, नवीन मेंबरला जास्त उत्सुकता आहे याची मला कल्पना आहे, म्हणून जास्त वेळ न दवडता आता आपल्याला जे काही आजचं सेशन आपल्याला अनुभवायचं आहे त्याच्यासाठी आपले कुऱ्हाडे साहेब, इंगळे साहेब इथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज आहेतच. आपण पण सज्ज होऊयात. कुऱ्हाडे सरांना मी परत एकदा विनंती करतो की त्यांनी आता आपलं हे क्रिएशन किंवा याच्यातलं आपलं मार्गदर्शन सुरू करावं. तथापि सर्वांना मी विनंती करतो की कुऱ्हाडे सरांनी ज्या वेळेला क्रिएशन करून त्याच्यातून जे आपल्याला एक दिशादर्शन देतील त्यावेळेला प्रत्येकाने ऐकून घेतल्यानंतर आपल्या मनात ह्या सत्राविषयी किंवा ते जे काही सांगतील त्याच्यातून आपल्याला जे काही आपले अनुभव असतील, गतायुष्यातील अनुभव असतील, आपल्या मनात काही त्याच्याबद्दल जे काही त्याचे काही गोष्टी कोरल्या गेल्या असतील त्या आपण निश्चितपणे इथे शेअर कराव्यात. आणि शेअरिंग करताना थोडक्यात असावं,
शेअरिंग करताना आपल्या स्वतःच्या अनुभूतीच आपण शेअर करावा. याचं जर कटाक्षाने आपण पालन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपण जे काही शेअर करतोय ते खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांना काय द्यायचंय ते देतोय, आणि त्या शेअरिंग मधून आपण लोकांच्या प्रति ज्या काही आपल्या भावना आहेत किंवा लोक त्या शेअरिंग वरती जे काही आपल्याला व्यक्त होताना दिसतील त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचंय, हे सगळं एक इक्वेशन इथे पूर्ण होईल, हे सर्कल इथे पूर्ण होईल. आणि त्याच्यात बघा किती मजाच मजा आहे. लाईफ इज ब्युटिफुल, मजाच मजाचा अनुभव त्यावेळेला लागतोय. तर कुऱ्हाडे सरांना परत एकदा विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद संजय साहेब आणि सर्व मंडळीला नमस्कार. लाईफ इज ब्युटिफुल, मज्जाच मज्जा. तर मज्जाच मज्जा करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो आहोत. आणि आतापर्यंत मागच्या सेशनमध्ये आपण पैशाचं मानसशास्त्र याविषयी चर्चा केली होती. आणि पैशाविषयी आपलं काय संभाषण आहे, पैसा आपल्याला कसा प्रतीत होतो, आणि ह्याविषयी आपण पहिल्या सेशनमध्ये चर्चा केली होती. तर दुसऱ्या सेशनमध्ये आपण श्रीमंतीची व्याख्या काय, श्रीमंतीचे मापदंड काय, आणि आपण श्रीमंत समजतोय की नाही समजतोय, आणि जर समजा आपण कोणाला काही विदाउट एनी कन्सिडरेशन काही दिलं असेल तर त्यातून आपल्याला कशी अनुभूती आली असेल, ह्याविषयी आपण सेशन घेतले होते. तर ह्या 2 सेशनमध्ये जे काही तुम्हाला व्हॅल्यू मिळाली आहे किंवा 2 सेशनवरून तुम्हाला जे काही शेअरिंग करायचं आहे तर ते शेअरिंग करावं. मी सगळ्यांना शेअरिंगसाठी निमंत्रित करतोय. त्यांनी इलेक्ट्रॉनिक हार्ट रेज करावेत, हँड रेज करावेत, जेणेकरून त्यांना एक बाय एक आम्हाला ते सांगता येईल की त्यांनी ते त्यांचं शेअरिंग व्यक्त करावं किंवा व्यक्त व्हावं त्यांनी या प्लॅटफॉर्मवर. हनुमंत जगतापांनी हात वर केलेला आहे. तर हनुमंत जगताप, तुमच्या लाईफ मधून ह्या 2 पॉइंटवर तुम्हाला काय व्हॅल्यू मिळाली त्याविषयी तुम्ही व्यक्त व्हा प्लीज. नमस्कार सर, माझा आवाज येत असेल? हो, येतोय. नमस्कार. मी सर्वप्रथम या ग्रुपमध्ये सामील झाल्याचा आनंद व्यक्त करू शकतो. मला फार बरं वाटतंय. 2 सेशन मी ऐकले. मला म्हणजे जे आर्थिक स्वास्थ्य वगैरे याच्याबद्दल जास्त माहिती नव्हती, परंतु हे ऐकल्यामुळे माझ्यात फार बदल झाला. मला फार छान वाटलं. जो आपला हा मनमुक्त फाउंडेशनचा लोगो आहे, व्यक्त व्हा, रिक्त व्हा, मुक्त व्हा, लाईफ इज ब्युटिफुल, मज्जाच मजा. मज्जाच मजा हा शब्द जेव्हा येतोय त्यावेळेला असं वाटतं की पूर्ण आपल्या म्हणजे थकावट किंवा आपला सर्व शरीरातील किंवा आपल्या मनातील ताण तणाव पूर्ण बाजूला होऊन जातोय आणि मज्जाच मजा. लहान मुलांना किंवा काय यांना त्यांना मज्जाच मजा बोलतं कसरी म्हणजे चांगलं वाटतंय. आताची पिढी आहे ती मज्जाच मजा बोलल्यावर एक विनोद, मी एक स्टेटस ठेवलं होतं माझ्या व्हॉट्सअपला. सकाळचं व्यायाम केल्यानंतर आमच्या बरोबर 2 माझे मित्र होते, त्यांच्या बरोबर व्यायाम केल्यानंतर लाईफ इज ब्युटिफुल, मज्जाच मजा असं बोललेलं स्टेटस ठेवला होता. ते पाहून माझे काय मला कमेंट आल्या, अरे ह्या वयात काय मजा वगैरे काय. तर त्या अशा लोकांना हे आपलं ह्या फाउंडेशनचे जे हे सेशन चालेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचले तर खरंच त्यांच्या सुद्धा फार बदल होईल असं मला वाटतंय. आणि मला फार फार छान वाटलं आणि याबद्दल मी आपल्या सर्वांचे थँक्यू मानतो. आणि मला ग्रामीण भागात एकदम सामान्य कुटुंबात आपण ही चळवळ घेऊन चाललोय. आणि जगताप साहेब, तुमचं ह्यासाठी अभिनंदन की तुम्ही असं म्हणला की आपलं मनमुक्त फाउंडेशन, म्हणजे ही मनमुक्त फाउंडेशन हे आपलंच आहे. लाईफ इज ब्युटिफुल, मजाच मजा हे आपलंच आहे. आणि व्यक्त होण्याचं मुक्त विद्यापीठ आपलंच आहे. आणि हे सर्व जगाच आहे. आणि त्याच वेळी तुम्ही जो अजून एक मुद्दा अधोरेखित केला आणि तुम्ही हे ऐकायला सुरुवात केली त्याबद्दल तुमचं धन्यवाद. जगताप साहेब, ह्याच्या अगोदर 26 सेशन झाले, ते जर आपण बघितले आणि तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला तर बाजूच्या लोकांमध्ये नक्कीच तुम्हाला बघून, तुमच्यात झालेलं परिवर्तन बघून लोक विचारत राहणार आहे. आणि जे तुम्हाला आता नाव ठेवते किंवा बघून हसते तीच मजाच मजा म्हणायला सुरुवात करणार आहे. म्हणजे तुम्ही लिहून ठेवा, ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही. आणि हे आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अतिशय महत्वाचं, ज्याच्याकडे पैसा किंवा आर्थिक संपत्ती आहे त्याला टिकवून ठेवायची विवंचना, त्या असुरक्षेमध्ये जगतोय. आणि ज्याच्याकडे नाही ती मिळवण्यासाठी त्या चिंतेत आहे, मला कसं मिळेल, त्या संपत्ती माझ्याकडे कशी येईल. म्हणजे ज्याच्याकडे आहे तो बी तिथंच, ज्याच्याकडे नाही तो बी तिथंच, ज्याच्याकडे दोन्ही थोडं थोडं आहे तो बी तिथंच. म्हणजे हा जो आपला माणसाचा, मेंदूचा, मनाचा एक स्वभावाचा भाग झालाय. म्हणजे राजेंद्र प्रौढांनी सांगितलं की ही मानसिकता आहे. हे आपण मूळ मानसिकतेवर काम करतोय आणि त्यामध्ये आपण असं म्हणतोय तुमच्याकडे आता काय आहे काय नाही हे न बघता आपल्याकडं, आपल्या प्रत्येकाकडं
सर्व गोष्टी आर्थिक संपत्ती विपुल प्रमाणात आहे असं म्हणा, बोलायला सुरुवात करा. म्हणजे पंचमहाभूतायन आपल्याला हे शरीर मिळालंय, ह्या क्षणाला जिवंत आहे, ह्या जगातली सर्वात मोठी श्रीमंती ती आहे. म्हणजे ही पंचमहाभूतातले सर्व तत्व आहे म्हणून आपण जिवंत आहे. मनुष्य जन्म दिला आणि देह आहे आणि ह्या क्षणाला जिवंत आहे म्हणून आपण बोलू शकतोय किंवा संपत्ती आहे त्याचा उपभोग घेऊ शकतोय किंवा नाही ती कमवायसाठी काहीतरी करू शकतो. आणि ह्या सर्व गोष्टी प्रत्येकाकडे आहेत. म्हणून इथं असणारा आपल्याकडे जे काय विनियोगाचं साधन आहे, आर्थिक विनियोगासाठी उपभोगासाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, हे सर्व करण्यासाठी आपल्याकडे ह्या सर्व गोष्टी आहेत, नाही तरी आपण तिथंच आहे. मग श्रीमंत ज्याला आपण समजतो, आर्थिकदृष्ट्या सक्षम समजतो, त्या माणसाकडं, त्याच कुटुंबाकडं आर्थिक स्रोत का वाहत राहतो? कारण त्यांची भाषा, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, विचार, जे जे काय बघतात ते कुठल्या लोकांच्या सहवासात असतात आणि ते काय बोलतात, हे खूप महत्वाचं आहे. आणि यावर नेपोलियन हिलचं मी मागच्या 2 सेशन मध्ये सांगितलं होतं, विचार करा आणि श्रीमंत व्हा. आपले ज्यावेळी पहिल्यांदा विचार ज्यावेळी श्रीमंतीचे असतील त्याच वेळी आपल्याकडे पैसा आहे, आर्थिक संपत्ती येणार आहे. आणि आर्थिक संपत्ती येऊन ज्यावेळी आपल्याकडे शांतता असेल, त्याची काळजी नसेल आणि ती आर्थिक संपत्ती आले त्याचा विनियोग कुठल्या भावनेतनो आणि ह्या पंचमहाभूताच्या कल्याणासाठी, समाजाच्या विकासासाठी ज्यावेळी आपण विचार करू आणि त्याचं ज्यावेळी नियोजन असेल त्याच वेळी आपल्याकडे पैसा किंवा आर्थिक स्रोत उपलब्ध होणार आहे. आणि हे आपल्याकडे नाही आहे. आणि ज्याच्याकडे आर्थिक संपत्ती नाही ते त्याला नावं ठेवू, हे कर, त्याच्यापेक्षा माझ्याकडे ह्या क्षणाला नाही पण ह्या जगातला मी श्रीमंत आहे आणि हे जगातले आर्थिक संपत्ती आली तर मी त्याचा विनियोग कसा करील, ही जर आपली क्षमता असेल किंवा सक्षमता आपल्याकडे असेल, आर्थिक साक्षरता असेल, तर त्यावेळी आपल्याला पैसा, म्हणजे ह्या विश्वामध्ये विपुल प्रमाणात पैसा आहे. मी वारंवार हात वर करून सांगतोय, तुम्ही ह्या क्षणाला किती दुःखी असा, कष्टी असा, तुम्हाला घर राहायला असू द्या, तुम्हाला आज संध्याकाळी जेवणाची भ्रांत असू द्या, तरी सुद्धा ह्या जगातला सर्वात श्रीमंत माणूस जी जगमान्यता समजते ते तुम्ही होऊ शकता. परंतु आपली मानसिकता, आपली बोलणं, आपले विचार, आपलं वागणं आणि आर्थिक साक्षरता, सक्षमता आणि क्षमता आपण विकसित केली नाही. ह्या सर्व गोष्टी नसल्यामुळं आपण आहे त्या अवस्थेत आहे. आणि ह्यासाठी मी जबाबदार. हे जर आपण 4 सेशन बघितलं, माझ्या आयुष्यात मागं घडलं, आता घडणार आणि पुढे घडणार आहे, ते माझ्यामुळेच घडलंय. ह्यावर आपल्याला काम करायचंय. कुणाशी तुलना करायची नाही, कुणाला दोष द्यायचा नाही, कोण चांगलं नाही, वाईट नाही, खरं नाही, खोटं नाही. आपल्याला मूल्यामध्ये, मॉरॅलिटी, इथिक्स मध्ये काम नाही करायचं. या जगात कुणीही साधू संत नाहीये. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत सगळे चोर आहेत. आपण इथं हजर असलेली सुद्धा, पण ती ज्याला ताकद आहे की मी चोर आहे ही म्हणायची, ज्याला ताकद आहे तो श्रीमंत आहे. म्हणून गरीब असेल तर लाज बाळगू नका, आर्थिक संपत्ती असेल तर माज येऊन देऊ नका. आणि त्याच वेळी लक्ष्मी आपल्याकडे थांबणार आहे. आणि ही लक्ष्मीचा प्रवाह कसा असणार आहे, तो आपल्या मानसिकतेवर अवलंबून असणार, आपल्या कृतीवर अवलंबून असणार, आपला भाव काय आहे. आणि सतत कृतीशील राहणं, कार्यरत राहणं, कृतीमध्ये राहणं, हाच आयुष्यात यश मिळवण्याचं गमक आहे. ह्याच्यासाठी कुठलंही रॉकेट सायन्स नाही, हे आपल्याला बी माहित आहे. पण आयुष्यात दोष देण्यासाठी, कुणाला तरी नावं ठेवण्यासाठी, अनावश्यक गप्पा मारण्यासाठी, व्हॉट्सअप फेसबुकवर टाइमपास करण्यासाठी आपल्याला आयुष्यात जो विकास होणार आहे, ज्या वयात ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या जर आपण केल्या, आपण आर्थिक दृष्ट्या कायम सक्षम राहू. आणि ज्यावेळी ह्या पंचमहाभूताचा कल्याणाचा विचार करू, सगळ्या समाजाचा विकासाचा विचार करू, त्यासाठी नियोजन असेल त्याचा विकास करू, आणि तरच आपण श्रीमंत होणार. आणि आता ह्या तुम्ही कुटुंबाशी जोडलेला आहे. लाईफ इज ब्युटिफुल, मजाच मजा इज फॅमिली, हे वाक्य नाही आहे. हा तुम्हाला अनुभव येणार आहे. ज्यावेळी तुम्ही म्हणायला लागाल, बोलायला लागाल, त्यावेळी हा अनुभव येणार आहे. आणि ह्या कुटुंबामधून आपण मनमुक्त फाउंडेशनच्या माध्यमातून पुढचे 50 वर्ष, म्हणजे मी 102 वर्ष जगणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो, 101 वर्ष मी मॅरेथॉन पळणार, भरपूर श्रीमंत माणूस, कारण तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. माझी श्रीमंती तुम्ही माझ्या आयुष्यात आहे म्हणून मी श्रीमंत आहे. मग तुम्ही किती श्रीमंत आहे हे बघा. आणि म्हणून हे सर्व आपण पुढे घेऊन जाणार आहे. जगताप साहेब, तुमचं ह्याच्यासाठी अभिनंदन की आपलं मनमुक्त फाउंडेशन, हे माझं नाही,
तुझं नाही, तुमचं नाही, हे आपलं आहे. ही जी भावना आहे ही पंचमहाभूताप्रती आपली पंच इंद्रिय आहेत किंवा पंचसूत्रे आहे कुटुंबात आनंद राहायची, त्या भावनेतून त्या कृतीतून आपल्याला करायचं आहे. आणि हळूहळू जे आपण पंचमहाभूताचा विनाश करायला लागलोय ते पंचमहाभूताचं शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आपण या माध्यमातून सुरू केलेली आहे. आणि त्यातली पहिला टप्पा आहे मानसिक शुद्धीकरण, दुसरं शारीरिक शुद्धीकरण, तिसरं पंचमहाभूताचं शुद्धीकरण. कारण शरीर पंचमहाभूतानं बनलंय. पंचमहाभूताचं विश्वाचं नुकसान, कुठल्याही पंचघटकातलं नुकसान म्हणजे आपलं नुकसान. शारीरिक नुकसान म्हणजे तुम्ही मानसिक विकास होऊ शकत नाही, मानसिक विकास नाही झाला तर आर्थिक विकास होऊ शकत नाही, आर्थिक विकास नसेल तर समाधान नाही, आणि जरी आर्थिक विकास झाला तर पुढचे टप्पे आपल्याला गाठता येत नाही. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे. आणि ह्या भूमिकेतनं तुम्ही बोलल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन केलं. तुमच्या त्या बोलण्यामुळं ऍक्च्युली मी संवादामध्ये कुठंच नव्हतो. लीडर आहेत राजेंद्र कुराडे आणि संजय इंगळे, परंतु तुमच्या त्या वाणीमुळे मला बोलता आलं. प्रत्येकाच्या वाणीची ताकद ही पाहिजे आणि हे आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे. मागची 40-50 वर्ष गेले, कुणाचे 10 झालेत, 20 झालेत. एका दिवसात हा बदल होणार नाही. आपल्याला काही कालावधी द्यावा लागेल, सराव करावा लागेल, भाषा बदलावी लागेल, वाचन बदलावं लागेल, ऐकणं बदलावं लागेल, संवाद बदलावा लागेल, सहवास बदलावा लागेल. आयुष्यात जशी माणसं आहेत तसे स्वीकारावे लागतील. कुणी फसवलं असेल, कुणी लुबाडलं असेल, कुणी पैसे घेतले असतील, दिले नसतील, काय असेल, ह्या क्षणाला ह्या सेशन मध्ये आपल्याला स्वतःला माफ करायचं आहे, सर्वांना माफ करायचं आहे. गेले ते गेले. काय तुमची मालकी असली काय माझी मालकी असली काय, उपभोग तरी आपण घेऊ शकतो, पण माझ्याच मालकीचं सर्व का व्हायला पाहिजे. तर मालक, पालक आणि विश्वस्त ही भूमिका आहे, ही भावना आहे. ह्या भावनेतनं आपण पुढे जाणार आहोत. श्रेष्ठ कनिष्ठ या जगामध्ये कोणी नसतंय. तुम्ही स्वतः काय मानताय, तुम्ही स्वतःला काय समजताय हे खूप महत्वाचं आहे. तर हनुमान जगताप साहेब, तुम्ही हा संवाद तुमच्यामुळे घडून आला आणि ही बदल परिवर्तन समाजामध्ये, कुटुंबामध्ये आपल्याला करून आणायचं. आणि आयुष्य सोडून आपल्याला विचारधारा, फिलॉसॉफी नाही सांगायची. विचारवंत ह्या जगामध्ये खूप आहेत, परंतु बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले. जो बोलतोय आणि कृतीमध्ये फरक नाही. आणि आपल्याला कृतीशील समाज सुधारक आणि पहिली सुधारणा स्वतःच्या मानसिकतेमध्ये, आपल्या कृतीमध्ये करायची आहे. आणि ह्या सर्वाचा अनुभव जर आपण घेऊन गेलो तर आयुष्यात काहीही घडू दे, मरण जरी समोर आलं तर म्हणायला पाहिजे डेथ इज ब्युटिफुल, मजाच मजा. थँक्यू जगताप साहेब आणि राजेंद्र आणि इंगळे साहेब, तुम्ही मला बोलायला संधी दिली म्हणून थँक्यू व्हेरी मच. थँक्यू भोसले साहेब, खूप सुंदर क्रिएशन केलं तुम्ही. मालकी आणि मालकीनंतर पालकत्व आणि नंतर विश्वस्त हे होण्याची जी प्रक्रिया आहे ते आपण आपल्या मनमुक्त फाउंडेशन मधून पुढे घेत आहोत. आणि जसं मनमुक्त फाउंडेशनचा महत्वाचा एक भाग आहे, जसं मानसिक शारीरिक आरोग्याविषयी केले, त्याच वेळेस आपण आर्थिक स्वास्थ्य, आर्थिक साक्षरता, आर्थिक सबलीकरण ह्याविषयी एक आपण पॉसिबिलिटी क्रिएट केली आहे आणि त्या भावनेतून हे आपण सेशन चालू केलेले आहे ते. तर मी आता अस्मिता मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं शेअरिंग करावं. थँक्यू सो मच कुराडे सर. आणि आपण जी आर्थिक स्वास्थ्याविषयीची सेशन चालू केली त्यांनी ऍक्च्युली कुटुंबाच्या मानसिकतेवर किती मोठा त्याचा चांगला बदल आहे हा. तर तो मला इथे शेअर करायचा आहे. कारण मी देखील आर्थिक निरक्षर आहे. माझं ज्ञान अगदीच यथातथा ह्या क्षेत्रातलं होतं आणि ह्या आपल्या सेशन मधनं ऍक्च्युली प्रत्येक सेशन मध्ये त्याच्यामध्ये भर पडते आणि त्यामुळे घरातली स्पेस कशी बदलते हे मला इथे शेअर करायचंय. कारण आपला हा कार्यक्रम आहे, हा माझ्या घरातले सगळे लोक ऐकतात आणि आम्ही एकमेकांशी शेअर करतो त्याच्याविषयी. तर लास्ट वीक मध्ये आम्हाला ट्रिपला जायचं होतं आणि मी माझ्या मिस्टरांना म्हणत होते की तुम्ही जरा पैसे काढून आणा एटीएम मधनं, कारण गावी जायचंय तर तिथे एटीएम मिळणार नाहीत. तर माझ्या मुलीने हे कॉन्व्हर्सेशन ऐकलं आणि ती म्हणाली, आई कशाला काढायला जातेस, यावेळेची ट्रिप आहे ना ती मी स्पॉन्सर करते तुमची. मी म्हटलं तू कशी स्पॉन्सर करणार आहेस आमची ट्रिप. तर ती म्हणाली की मला जे माझे रिझल्ट लागल्यानंतर पैसे मिळालेत ना ते भरपूर आहेत, ते तू बँकेत टाकणार ना, त्याच्याऐवजी ही ट्रिप स्पॉन्सर कर, मला खूप आनंद होईल त्याच्यावर. तर माझ्या मोठ्या मुलीने हे ऐकल्यानंतर ती म्हणे असं कसं, ही जी मजा मिळणार आहे तुला की आई बाबांची ट्रिप स्पॉन्सर करायची, ती मला पण तुझ्या बरोबरीने घ्यायची, मला पण माझ्या स्कॉलरशिपचे पैसे मिळाले, तर असं करूया आपण दोघींनी जो काही ट्रिपचा खर्च येईल ना तो 50-50 करूया. आणि एकीकडे आनंदही होत होता
एकीकडे लक्षात येत होतं की जी गोष्ट आपल्याला त्यांच्या वयात कळली नव्हती ती त्यांना एवढ्या लवकर पैसे खर्च केल्यानंतर पण आनंद मिळतो हा कन्सेप्ट मला तरी माझ्या त्या वयात नव्हता. एक मुलगी माझी 23 वर्षाची आणि एक 18 वर्षाची आहे. तर मला नव्हता तेव्हा तो. आताही मी पैसे खर्च करताना खरं तर विचार करून 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 करते आणि त्यांनी ते खूप सहजरित्या केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता तो खूप बघण्यासारखा होता. म्हणजे मला असं वाटलं की आपल्या ह्या सेशन मधनं त्यांची मानसिकता माझ्यापेक्षा पण खूप जास्त पटीने बदलली. आणि दुसरा अनुभव एक शेअर करायचा आहे की माझे मिस्टर मला खूप दिवस म्हणायचे, अस्मिता आपली गाडी जुनी झाली आहे तर आपण नवीन गाडी घेऊया. आणि म्हणायचे नाही नाही हा खर्च आहे तो खर्च आहे, हा कसला खर्च वायफळ करतोस. आणि आपल्या सेशन नंतर मला खरंच वाटलं रे हे फक्त मी माझे खर्च सांगते पण त्यांना जर का तो गाडी बदलून आनंद मिळणार आहे त्यांनी पण तर काहीतरी प्लॅनिंग केलं असेल ना की त्या गाडीसाठी कसे डाऊन पेमेंट करायचं, कसं लोन काढायचं वगैरे. तर मी आपल्या पहिलं सेशन झाल्यानंतरच त्यांना म्हटलं ठीक आहे गाडी बदलायची ना बदलून टाका. ते म्हणे कसं काय? अरे म्हटलं मी आता ऐकलंय सेशन मधनं अबंडन्सचं क्रिएशन म्हटलं मीच करत नाही ना, मीच स्कॅरॅसिटी मधनं ऑपरेट होते सतत. कुठून येणार आहेत ते पैसे कसे पुरणार कर तू. आणि तुम्हाला माहितीये जसं ठरवलं गाडी विकायची 2 दिवसात त्या गाडीला एकदम चांगली व्हॅल्यू आली आणि माझ्या मिस्टरांचं कित्येक वर्षांचं एक जे पेमेंट राहिलेलं होतं की जे येण्याचे चान्सेस 0 होते ते 2 दिवसापूर्वी ते सगळं क्लिअर झालं. त्या बँकेचा फोन आला तुमच्या अकाउंटला ते पेमेंट मिळणार. मी म्हटलं माय गॉड मी तर विचार करत होते त्या गाडीची किंमत ती किती येणार, आपल्याला किती पैसे. म्हणजे मी तुम्हाला सांगू हे जसं मी ठरवलं गाडी मला विकायची आहे तेव्हापासून माझ्याकडे ऍक्च्युली पैशाचा फ्लो यायला लागला. आणि माझ्या लक्षात आलं की स्कॅरॅसिटी मधनं ऑपरेट होणं म्हणजे काय आणि अबंडन्स मधनं ऑपरेट होणं म्हणजे काय. तर ह्याचं सगळं क्रेडिट आपल्या सेशनला जातं. कारण ऍक्च्युली इथनं ती स्पेस घरामध्ये डेव्हलप होते असं मला जाणवलं. पण ती स्पेस खूप आणि सगळ्यांची मेंटॅलिटी अचानकरित्या कशी काय वेगळी व्हायला लागली. त्यामुळे या सेशनचा तो पूर्ण प्रभाव आहे असं मला लक्षात येतं. तर थँक्यू सो मच. अस्मिता तू एक मुद्दा, राजेंद्र मी बोलतो थोडा. अस्मिता तू एक मुद्दा खूप अधोरेखित महत्वाचा केलाय. तो मुद्दा तू गाडीच्या किमतीविषयी बोलली. पण माझी किंमत कोण ठरवणार? माझी जी जोडी मी किंमत ठरवली तेवढंच मला मिळालं. माझं मूल्य कोण ठरवणार? म्हणजे आपण इथं असलेला प्रत्येक जण स्वतःचं मूल्य किंवा स्वतःची किंमत किती ठरवतोय त्याच्यावर त्याची आर्थिक संपत्ती किती त्याच्याकडे त्याच्यावर ठरणार आहे. आपण म्हणतो मला कुठलं जमणार, मी असाच गरीब राहणार, मला कुठं खर्च करायला जमणार, माझे आई गावाकडले, माझे आई वडील शेतकरी. आपली भाषा बघा. आपलं मूल्य जेवढं आपण ठरवलं, आपली किंमत जेवढी केली मी माझी तेवढंच माझ्याकडे आलं. आणि ती किंमत जी ठरवू, ती किंमत जी म्हणतोय की जी आपल्याला साक्षरता, सक्षमता आणि क्षमता ह्या गोष्टी त्याच्याबरोबर आल्या पाहिजेत तर ते मूल्य आणि किंमत वाढत राहणार आहे. म्हणून स्वतःची किंमत दुसऱ्या कोणाला ठरवून देऊ नका. ह्या जगातला हिरा, ह्या जगातला सगळ्यात किमतीवान वस्तू, गोष्ट मी आहे असं प्रत्येक जण समजा. आणि प्रत्येकाकडे वेगवेगळ्या अगणित अनंत किमतीचं, अनंत मूल्याचं कुठला तरी गुणधर्म आहे, तो ओळखा. आणि हे ओळखण्यासाठी आपण ज्यावेळी स्वतःच्या छंदामधनं जगू, छंद जगू, जोपासू, समाजासाठी, पंचमहाभूतासाठी काम करू, त्याच वेळी ह्या गोष्टी आपल्याला सर्व येणार आहेत. त्याच्यामुळे स्वतःची किंमत कृपया स्वतःहून कमी करू नका. जेवढी स्वतःची किंमत केली, मूल्य केली, तेवढंच आपल्या आयुष्यात आलंय. तेवढीच माणसं आपल्या आयुष्यात आले. तेच दुःख, तेच कष्ट, तेच प्रसंग, तेच यातना. आणि जे नको नको ते आपल्या आयुष्यात आले. जे पाहिजे ते आयुष्यामध्ये मागा आणि स्वतःची किंमत अनंत करा. एवढंच मला म्हणायचं या अनुषंगाने. मला बोलून दिलं अस्मिता, तो गाडीचा किमतीचा मुद्दा आणला त्याबद्दल तुझं धन्यवाद. आणि राजेंद्र इंगळेने मला बोलून दिलं. मनातल्या मनात काहीतरी म्हणत असतील पण ठीक आहे, कारण हे तर माझं काहीच नाही, हे सगळं आपलं आहे. राजेंद्र बोलतोय काय, इंगळे बोलतोय काय, मी बोलतोय काय, तुम्ही काय बोलताय, सगळा आवाजच येणार आहे. कुणाच्या शरीरात इथे फरक नाही पडत. थँक्यू व्हेरी मच. सर मी एक वाक्य बोलू इथे अजून. बोल बोल. आता तुम्ही जे ऍक्च्युली म्हणालात ना सर की स्वतःची किंमत, तर ऍक्च्युली ही कॉन्व्हर्सेशन म्हणजे लॉकडाऊन मध्ये मी जे क्लास घेत होते ते बंद पडले आणि मला ऍक्च्युली खर्च करताना सतत विचार यायचा, आपण तर काय कमवत नाही, खर्चाची कशा काय भाषा करायच्या.
आणि आता तुम्ही ते एक्झॅक्टली, म्हणजे मी स्वतःला शून्य समजत होते म्हणून माझ्याकडे येत नव्हतं. जेव्हा मी ती पॉवर पूर्ण की ठीक आहे डिक्लेअर करूया, होईल त्या गोष्टी, आणि त्या गोष्टी इतक्या सहजरित्या झाल्या. ऍक्च्युली व्हेरी ट्रू. आणि ऍक्च्युली कुणाला माहित नसेल तर अस्मिता किंवा परागच्या मुले ते दोघेही कमवत नाहीत. म्हणजे तुम्हाला पैसे खर्च करायसाठी कमवायला पाहिजे किंवा नोकरीला लागायला पाहिजे असं बी नाही. तुमची बचत हे सुद्धा उत्पन्न आहे. ते राजेंद्रांनी हे सगळे टेक्निकल सांगतील, उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक. मला त्याच्यातलं काही कळत नाही. ह्या जगातला सगळ्यात अडाणी आणि येडा माणूस मी आहे. थँक्यू. थँक्यू भोसले साहेब आणि अस्मिता मॅडम. अस्मिता मॅडमनी आणखी एक अधोरेखित केलेली गोष्ट म्हणजे अबंडस, विपुलता, म्हणजे त्यांनी ते इच्छा व्यक्त केली आणि ते त्या पद्धतीने होत राहते. तर मुद्दा असा आहे की आपण जे चर्चा करतोय ते इन्फॉर्मेशन देण्याविषयी चर्चा करत नाही. आपण सातत्याने हे म्हणतोय की आपला भाव काय आहे प्रत्येक गोष्टी बघण्यामागं. आणि जर भाव भीतीचा असेल, जर भाव टंचाईचा असेल, जर भाव आपला असुरक्षिततेचा असेल, तर आपल्याला तेच प्रतीत होणार आहे आणि त्याच पद्धतीने येत राहणार. ज्यावेळेस मी म्हणतो की मेरे पास बहुत पैसा आहे, तो पैसा येतच राहतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सुरू करता, आपण हे सहज सगळेजण म्हणतात की पैशाकडेच पैसा अट्रॅक्ट होतो, पण प्रत्यक्षात कोण अट्रॅक्ट करून घेत नाहीत, म्हणजे त्याच्यावर त्या पद्धतीने काम करत नाहीत आणि पैशाला कामाला लावत नाहीत. आणि त्यामुळे पैशाकडे पैसा येण्याचा जो आहे ना तो फ्लो थांबतो आणि असुरक्षेतून, भीतीतून आपण वेगवेगळे निर्णय घेत राहतो आणि रिस्क घेत नाही किंवा रिस्क कॅल्क्युलेटेड रिस्क घेत नाही आणि त्याच्या पुढचे अडचणीची बाग येते. तर अबंडन्स, विपुलता हा खूप महत्वाचा भाग आहे आणि हे सारखं सातत्याने आपण आपल्या अचेतन मनाला, सबकॉन्शियस माइंडला जर असं सारखं आपण कमांड देत राहू तर आपल्याला पाहिजे तेवढे सगळं उपलब्ध होऊ शकते. जसं भोसले सर म्हणाले की जगात सगळीकडे आहे, सगळं आहे, तुम्हाला किती उपलब्ध करून घेता ते तुमचं आहे. म्हणजे जर मीच म्हणलो की मला एवढंच मिळतंय तर तेवढंच मिळणार, मी म्हणालो की मला अनंत मिळतंय तर मला अनंत मिळणार आहे. तर पुढचं शेअरिंग घेऊया. सुजाता आणि अशोक पाताडे हात वर केलेला आहे, तुम्ही शेअरिंग करा. थँक्यू राजेंद्र सर, मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. खरंच मला हे गेल्या 2 सेशन पासून एक महत्वाचं माझ्यामध्ये बदल असं झालेलं आहे. तर मला पहिलं शेअरिंग असं आवडलं की मला इथे आपल्या ग्रुपमधल्या एका व्यक्तीने सांगितलं होतं, खर्च करणं हे ऍक्च्युली खर्च नसून एक इन्व्हेस्टमेंट करणं आहे प्रत्येक वेळेला. आणि जर आपण त्याला जागरूकतेने इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं तर खूप वेगळंच रूपांतर होतं आणि तुमच्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल घडतात. तर ते मला शेअरिंग खूप आवडलं होतं. धन्यवाद राजेंद्र सर, तुम्ही मला बोलण्याबद्दल संधी दिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला या ग्रुपमध्ये ऍड केलं. विशेषतः माझा हा पहिलाच सेशन आहे, पण मी जे एक 10-15 मिनिटं झाले मी ऐकतोय या सगळे सेशन्स, हे फार छान वाटतंय. प्रत्येक जण आपले शेअरिंग शेअर करतोय आणि हे एक उत्तम व्यासपीठ मला वाटतं की आपण इथं व्यक्त होऊ आणि काही नॉलेज आपण वाढवू शकू असं मला यातून वाटतं. आपण उपक्रम केलेला आहे तो व्यक्त होण्यासाठीच केलेला आहे, ह्याच्यात नो डाऊट आहे. फक्त ह्याच्यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, म्हणजे की हे काय ज्ञान वाटण्यासाठीच नाहीये. जर हे कृतीत आणणार असेल तरच ते फायद्याचं आहे आणि ते पण आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये, स्वतःच्या लाईफ पार्टनर बरोबर, स्वतःच्या कुटुंबाबरोबर, स्वतःच्या जवळच्या नातेवाईकाबरोबर, जवळच्या पाहुण्यांबरोबर, मित्रांबरोबर ते कशा पद्धतीने शेअर करता येईल आणि कशा पद्धतीनं आपण सगळे एकमेकाला फॉरवर्ड करू, ह्यासाठी हा सगळा उपक्रम आहे. आणि आताचा जो सेशन चालू आहे तो आर्थिक साक्षरतेविषयीचा सेशन चालू आहे. आणि जसं तुम्हाला की कुऱ्हाडीला धार लावायची आहे, हे कुऱ्हाडीला धार लावण्यासाठीच दर आठवड्याला आम्ही सेशन घेतोय. प्रत्येकाने येऊन आपापल्या कुऱ्हाडीला धार लावावी एवढंच इथं अपेक्षित आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा प्रोग्रेस करून त्या लाकूड तोड्यासारखं जास्तीत जास्त उत्पन्न काढावं आणि तेच तू जसं म्हणाला त्याच पद्धतीनं उत्पन्न काढावं, ते वाढवावं, ते वापरावं आणि ते वाटावं पण. तर हे हाही कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आणि त्या पद्धतीने आपण याच्यावर काम करतोच आहे. तर पटपट शेअरिंग करूया. मनस्वी मॅडम पटपट शेअरिंग करा 1-1 मिनिटात. थँक्यू फॉर द अपॉर्च्युनिटी सर. मला म्हणजे हा अनुभव शेअर करायचा आहे की जेव्हा मी जॉईन झाले ना सर्व्हिसमध्ये, मी गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, जेव्हा मी जॉईन झाले सर्व्हिसमध्ये तेव्हा माझ्यासाठी ना आर्थिक म्हणजे आर्थिक असं वाटायचं की म्हणजे मी खूप कमी आहे आणि मला ते अर्न करायचं आहे. तो माझा कल होता की जास्तीत जास्त सेव्हिंग करावी आणि जास्तीत जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करावी कुठे ठिकाणी. तर
कालांतराने मला असं आढळलं की मी बाकीच्या ना ऍस्पेक्ट्स कडे दुर्लक्ष करते, जसं आरोग्य आहे, आणि ते खूप जास्त दुर्लक्ष होत आहे. सो माझा म्हणजे एक लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझा कल तिकडे मी वळवला आणि मी आरोग्याकडे लक्ष दिलं. सो मला हे आता जाणवतंय की आपले हे डायमेन्शन्स आहेत ना, संपन्नतेचे, ऑर व्हॉट वी कॉल इट, की आपण कितपत संपन्न आहोत. सो ते ना बदलत असतात. जसं आपण लास्ट टाइम म्हटलं की आरोग्य आहे, माणसं आहेत सोबतची. तर हा, ते बिफोर जॉईनिंग इन टू सर्व्हिस ना हाही पार्ट होता की माझं शेअरिंग खूप कमी होतं लोकांबरोबर. आणि जसं आपण लाईफ इज ब्युटिफुल मजाच मजामध्ये शेअरिंग करतो प्लॅटफॉर्मवरती आणि आपण कनेक्टेड आहोत, बऱ्याचशा गोष्टी ऍक्टिव्हिटीज शेअर करतो, तर तसं माझं शेअरिंग ही कमी होतं. आणि जसा हा पार्ट आला माझ्या आयुष्यात की मी शेअरिंग करायला लागले, तर हा जो फिलिंग होता ना माझ्या मनातला की माझ्याकडे पैसे कमी आहेत, मला आणखीन साठवण करायची आहे पैशाची, आणि मग आणखीन कुठल्या कुठल्या मार्गाने मी साठवू. सो ना हा फिअर जो होता ना, तो फिअर वॉज ऑलवेज देअर इन माय माइंड. तर तो फिअर कसा कमी झाला, सो लाईक जसं माझं शेअरिंग वाढलं, जसं माझं लक्ष आणखीन ऍस्पेक्ट्स कडे गेलं आयुष्यातल्या. म्हणजे मनी इज वन ऍस्पेक्ट, बट देर आर मेनी अदर डायमेन्शन्स टू अवर लाईफ. सो वेन आय स्टार्टेड फोकसिंग ऑन दोज ऍस्पेक्ट्स, माझं आपोआप ना संपन्नता मला ही आरोग्याकडून मिळायला लागली, शेअरिंग करून मिळायला लागली, आणि तितकंच माझं ज्ञान आणि तितकंच माझं इनपुट आरोग्यामध्ये वाढायला लागलं. आणि राईट नाव वेन आय प्रॅक्टिस योगा, वेन आय शेअर अबाउट दॅट, तो माझा संपन्नता आरोग्याबाबत खूप वाढलेली आहे. आणि त्याचबरोबर मला हेही जाणवलं की हा ऍस्पेक्ट पूर्ण झाला, आता मी चांगल्यारित्या कॉन्ट्रीब्युट करतेय आरोग्याकडे, पण परत फायनान्शियल ऍस्पेक्ट थोडा निग्लेक्ट होतोय. आणि हे मला लास्ट सेशन मधून जाणवलं, बिकॉज इंगळे सर आणि कुऱ्हाडे सरांनी हे मेन्शन केलं होतं की दिस इज नॉट इमोशनल, you have to look up to financial aspect from the practical point of view. म्हणजे तुम्ही जर तिकडे लक्ष दिलं, कन्सिस्टन्सी तिकडेही राखली, then only this will grow, otherwise this will remain as it is. So ते पाचही म्हणजे जे आपले ऍस्पेक्ट्स असतात की इट इज नॉट ओनली हेल्थ, इट इज नॉट ओनली पीपल, वी ऑल्सो हॅव टू कॉन्ट्रीब्युट ऑन द फायनान्स, आणि तिकडेही कन्सिस्टन्सी तितकीच असली पाहिजे, आणि तरच ते सगळं तुम्ही ओव्हरऑल पर्सनॅलिटी ग्रो होणार. सो दिस इज व्हॉट आय टेक. सो माझे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, बट माझे दुर्लक्ष टोटली होत होतं त्याच्याकडे. सो दिस इज व्हॉट आय टेक फ्रॉम दिस लास्ट टाइम सेशन, की मला तितकंच कन्सिस्टन्सी तिकडेही मेंटेन करायची, अदरवाईज आय विल हॅव टू ब्लेम माय सेल्फ फॉर दॅट. देर इज नो वन एल्स टू ब्लेम की माझे फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स आणि त्यातून मिळणारे रिटर्न्स का नाही वाढले. सो दिस इज व्हॉट आय टेक टू मेंटेन कन्सिस्टन्सी इन ऑल द एरियाज ऑफ लाईफ. थँक्यू. थँक्यू मनस्वी मॅडम. तुम्ही जे शेअर केलं त्यामध्ये महत्वाचा भाग होता की आरोग्याविषयी तुमचं खूप ऑथेंटिक शेअरिंग झालं. पण जसं आपण चर्चा करतोय की आरोग्याचे जसं महत्वाचा भाग आहे, शरीर महत्वाचा भाग आहे, नातेसंबंध महत्वाचा भाग आहे, आणि पैसाही महत्वाचा भाग आहे, आणि ह्या चारही गोष्टीमध्ये आपण वेगवेगळ्या लेवलवर आपण काम करतोय. तर वॉरन बफेट तुम्हाला माहिती आहे जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इन्व्हेस्ट इन ॲज मच ॲज युअर सेल्फ ॲज यू कॅन. यू आर युअर ओन बिगेस्ट असेट बाय फार. म्हणजे स्वतःमध्ये गुंतवणूक करा, सगळ्यात मोठी गुंतवणूक करा, कारण तुम्ही स्वतः सगळ्यात मोठी असेट आहात स्वतःची. तर हा महत्वाचा भाग आहे आणि तो तुम्ही हायलाइट केला, त्याबद्दल धन्यवाद. आयुष्यामध्ये प्रत्येकानं निर्णय घेतलेले आहेत, गुंतवणुकीबाबत असतील, बचतीबाबत असतील, उत्पन्नाबाबत असतील, खर्चाबाबत असतील, नातेसंबंध निर्माण करण्याबाबत असतील. त्या प्राप्त परिस्थितीत आपल्याकडे त्या गोष्टीची साक्षरता, सक्षमता आणि क्षमता, ह्या सर्व गोष्टी नसल्यामुळं त्या प्राप्त परिस्थितीत काय निर्णय आता चुकीचे वाटतात किंवा त्यावेळी चुकीचे वाटले आणि बरोबर वाटतात. फक्त मला तुम्हाला सरांना आणि सर्वांना एकच विनंती आहे, आपण माणूस म्हणून जन्म घेतलाय, ह्या आयुष्यात आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीत काही गोष्टी चुकीच्या वाटतील, काही गोष्टी बरोबर वाटतील, परंतु तुम्ही जो निर्णय त्या प्राप्त परिस्थितीत घेतला त्याचा मागचा उद्देश हा कधी चुकीचा असणार नाही. परंतु आपल्याकडे ती सक्षमता, साक्षरता आणि क्षमता आपल्याकडे नसल्यामुळे, त्याचा अभ्यास, ज्ञान नसल्यामुळे तो निर्णय घेऊन आपल्याला तो खरा ठरवता आला नाही. याचा अर्थ तुम्ही वाईट आहे का किंवा तो निर्णय वाईट आहे का? नाही. काही निर्णयात आपल्याला दीर्घकालीन फायदा होईल, दीर्घकालीन नफा होईल, काही निर्णयामध्ये अल्पकालीन नफा होईल.
परंतु कुठलाही निर्णय घेतला आणि आपण तो अंमलात आणला, तो प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून, कुणाच्या दृष्टिकोनातून चुकीचा असेल, कुणाच्या दृष्टिकोनातून बरोबर असेल, पण ऍटलिस्ट तुम्ही जे जे आतापर्यंत प्रत्येकाने निर्णय घेतले असतील आयुष्यात, त्याचा निकाल काही आला असेल, नुकसान झालं असेल, फायदा झाला असेल, दीर्घकालीन तोटा झाला असेल, अल्पकालीन तोटा झाला असेल, तुम्हाला तर चुकीचा वाटत असेल, ह्या जगामध्ये कुठलाही निर्णय गुंतवणुकीचा असो, आयुष्यातला असो, आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा असो, आयुष्यात घडलेल्या घटनेचा असेल, तो चुकीचा किंवा बरोबर कधीच नसतो. तो निर्णय योग्यच असतो. आपल्या आपल्या जो कर्माचा, आपल्या कृतीचा जो परिणाम आहे, त्या त्या आयुष्यात आपल्याला त्याचे भोग घेणं गरजेचं आहे आणि ते घडत राहणार आहे. त्याच्यामुळे जे जे स्वतःच्या, प्रत्येकाच्या, माझ्या, तुमच्या आयुष्यात घडलंय आतापर्यंत, ते घडलंय ह्या आयुष्यामध्ये सर्वात बेस्ट ऑप्शन होता, सर्वात चांगला पर्याय होता असं समजायचं. हा बी एक दृष्टिकोन आहे, हे बी काही सत्य नाही. आणि तसं समजलं तर आपण स्वतःलाही कोडे मारत बसत नाही, त्याचं दुःख करून बसत नाही, वाईट वाटून घेत नाही आणि अपराधीपणाच्या भावनेत आपण राहत नाही. त्याच्यामुळं सरांनी जे मुद्दा समोर आणला, जे जे आपण आयुष्यात आतापर्यंत निर्णय घेतले त्या प्राप्त परिस्थितीत योग्यच होतं, तोच सगळ्यात पर्याप्त आणि चांगला निर्णय होता. आणि ज्यांनी कुणी त्यावेळी नावं ठेवली असतील, नुकसान झाल्यावर म्हणलं असेल, त्यांना बी माफ करा, तुम्ही स्वतःला बी माफ करा आणि मुक्त व्हा. पण सर तुम्ही एक चांगलं केलं की तुम्ही व्यक्त झाला, रिक्त झाला आणि ह्या क्षणाला मुक्त झाला. त्याच्यामुळे ह्या क्षणाला तुम्ही ह्या जगातलं सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व आहे आणि ह्या विश्वामध्ये आता सहार किंवा उड्डाण करायला तुम्ही मोकळे झालेला आहात. आणि अजून जेवढे विद्यार्थी घडले ह्या जगामध्ये, प्रत्येक जण विद्यार्थी आहे. आम्हा सर्वांना घडवण्यासाठी तुमचा अनुभवाचा अनुभव होऊ द्या. मनात घृणा ठेवू नका, मनात चिंता ठेवू नका, हुरहुर ठेवू नका, अपराधीपणाची भावना ठेवू नका. ह्या क्षणाला आपल्याला हा तिसरा सेशन आहे. जे काय घडलंय स्वतःला माफ करायचंय, दुसऱ्याला माफ करायचंय, परिस्थितीला माफ करायचंय, नातेवाईकाला माफ करायचंय, सगळ्यांना माफ करायचंय, सोडून द्यायचंय आणि इथून पुढे विश्वाची नवीन निर्मिती करायची आहे, संपन्नता निर्माण करायची आहे, मुबलकता निर्माण करायची आहे, विपुलता निर्माण करायची आहे. मग ती आनंदाची असेल, समाधानाची असेल, शांतीची असेल, आरोग्याची असेल, संपत्तीची असेल किंवा आपल्या आयुष्यात असणाऱ्या नातेवाईकांची असेल, आपल्याला सर्वांना मिळून ती निर्माण करायची आहे. आणि तुम्ही खूप जीवनातले चांगले अनुभव सांगितले, त्या दृष्टीने मनातली काही खंत बी बाहेर पडली आणि योग्य तुम्ही जे केलं, प्रत्येकानं म्हणा मी केलं ते सर्व दुनियातला बेस्ट, सर्वात चांगला पर्याय होता, ते केला. आणि प्रत्येक जण सराच्या ठिकाणी उभं राहून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि खूप अनुभव शेअर केल्याबद्दल, मोकळेपणानं मत मांडल्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद नामदेव सर आणि गेटे सरांचे आभार. गेटे सरांनी जी श्रीमंती सांगितली त्यामध्ये कौशल्य, नातेसंबंध, मित्रपरिवाराचे जी श्रीमंती आहे ती, त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये त्यांनी जे काही प्रकाश पाडला आणि त्यांना जे काही मार्ग मिळाला आणि कौशल्य हे एक श्रीमंतीत आहे हे परत एकदा अधोरेखित केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि आता पुढचे शेअरिंग काटकर साहेब आणि सरस्वती आहे ते नंतर घेऊया. राजेंद्र एक मिनिट, फक्त अजून एक मुद्दा अधोरेखित करायचा राहिला, मला आता आठवला. सरांनी सांगितले की माझ्याकडे पैसे कधीच नव्हते. म्हणजे बऱ्याच जणांची मानसिकता असते किंवा आपण स्वतःला विपुल, मुबलक किंवा श्रीमंत समजत नाही. असं वाटतं की माझ्याकडे पैसे येऊ दे, तेवढे साठवू दे, मग मी आयुष्यात काहीतरी करेल. आयुष्यात विकास किंवा आपल्याला पुढे जाता येणार नाही. जेवढा आपण धोका घेणार, जेवढा रिस्क घेणार आपण निर्णय घेताना, आणि जेवढी माणसं कमवणार आणि तिकडून पैसा उभा करणार, त्याच वेळी घेतलेला पैसा तो परतफेड करायसाठी, पैसे उभं करायसाठी आपल्याला तेवढीच ताकद मिळणार आहे. आणि तो आपण धोका जेवढा व्यवसायात असो, आयुष्यात असो, गुंतवणुकीमध्ये असो, बचतीमध्ये असो, धोका हा सगळीकडेच आहे. परंतु कॅल्क्युलेटेड धोका, आपण म्हणतो की कॅल्क्युलेटेड रिस्क जेवढे आपण घेणार आहे नियोजनात, आणि इथं असलेला किंवा सेशन मध्ये नसलेला जे बी कोणी असेल त्यांना आयुष्यात ही रिस्क घेतलेली आहे. कुणाचं नुकसान झालं असेल, फायदा झाला असेल, पण आयुष्यात प्रगती करायची, पुढे जायचं, तर आयुष्यात आपल्याला काय नसताना सुद्धा ही विश्व निर्मिती किंवा नवीन निर्मितीची जी भावना आहे तीच एक विपुलतेची भावना आहे. त्यामुळे माझ्याकडे आता नाही, मी हे कसं करू, माझ्याकडे येऊ दे, सेव्हिंग मध्ये येऊ दे, माझ्या बँकेत दिसू दे, प्रत्यक्षात बघू दे, ही जी भावना आहे त्याच्या पलीकडे जाऊन जो धोका पत्करतो, ज्याला व्यवसाय करायचा आहे, तोच आयुष्यात पुढे जाणार आहे. धन्यवाद सर, हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा होता. म्हणजे
आणखी एक मुद्दा होता त्याच्यामध्ये. त्यांनी जो कर्जाचा विषय मांडला होता, तर कर्ज घेणं हे काय खूप गिल्टमध्ये जाण्यासारखं नाहीये. कर्ज त्यांनाच मिळतं की ज्यांची कुवत असते, की कॅपॅसिटी असते. आणि कर्ज घेतो म्हणजे आपण फ्युचर अगोदर जगतो, आणि त्यासाठी कर्ज घेणं खूप चांगलं आहे. फक्त ते कमीत कमी व्याजाचं असावं आणि कमीत कमी कर्ज उभारून जास्तीत जास्त फायदा कसा काढता येईल ते बघण्यासाठी गरजेचं आहे. तर आता ज्यांचे हात वर आहेत त्यांना मी विनंती करेल की त्यांचं शेअरिंग आपण नंतर घेऊया, कारण मला थोडं आणखी क्रिएशन करणं गरजेचं आहे, आणि त्यानंतर आपण शेअरिंग कंटिन्यू करूया. तर आपण आतापर्यंत बघितलं की पैशा संदर्भातली आपली धारणा बघितली, त्याचबरोबर श्रीमंत म्हणजे काय आणि नेमक्या कोणत्या पातळीवर आपण आहोत याविषयी आपण चर्चा केली. आता मागच्या सेशन मध्ये मी सांगितलं होतं की पुढच्या सेशन मध्ये मात्र पक्क आपण उत्पन्न, खर्च, बचत व गुंतवणूक आणि व्यवस्थापन किंवा प्लॅनिंग ह्याविषयी चर्चा करणार आहोत. तर आता आपण व्यवस्थापन करायचं कशासाठी, म्हणजे व्यवस्थापनाचा लॉजिक काय आहे, म्हणजे पैशाचे व्यवस्थापन करणं का गरजेचं आहे. तर आपण जी संपत्ती करतो किंवा जो पैसा कमवतो तर त्याची सुरक्षा करता आली पाहिजे, ती वाढवता आली पाहिजे, म्हणजे ग्रोथ मिळाली पाहिजे. तसेच ती इतरांना, म्हणजे आपण ज्या मुलांना किंवा ज्यांना आपण ती ट्रान्सफर करणार आहोत त्यांना योग्य प्रकारे ट्रान्सफर करता आले पाहिजे. तर ह्या गोष्टीसाठी आपण पैशाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. पैसा आपण म्हणतो की काय हॅपीनेस बाय करत नाही, पण फ्रीडम मात्र तो बाय करू शकतो. म्हणजे जर पैसा आपल्याकडे असेल तर आपल्याकडे फ्रीडम राहतं आणि आपल्याला चॉईस घेता येऊ शकते. तर त्याच्यामुळं आपण उत्पन्न बघूया. आता उत्पन्नाचा आणि खर्चाचा जो भाग होता त्यामध्ये उत्पन्नाची आपण बाजू बघूया. तर आता माझं असं म्हणणं ना की प्रत्येक जणाचं उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग असतात. माझं स्वतःचं म्हणणं आहे की घरातली जी 18 वर्षापेक्षा जास्त वयाची जी माणसं आहेत त्यांनी सगळ्यांनी उत्पन्न कशा पद्धतीने उभा करता येऊ शकते किंवा मिळू शकते ते तपासावं. आणि वेगवेगळे अपॉर्च्युनिटी आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत, तर ते जाणून बुजून ठरवून करता येऊ शकतात. म्हणजे जसं मी म्हणतो की घरात जर एक जण नोकरीला असेल आणि 3 जर नोकरीला नसतील किंवा खर्चच करणार असतील तर कुठेतरी ताळमेळ आपला चुकीचा जातोय असं. आणि म्हणून घरातली जे स्पाऊस आहेत, भागीत जोडीदार आहेत, त्या जोडीदारांचे पण उत्पन्न कसे चालू होईल ते तपासता आलं पाहिजे. आणि आताचा सोशल मीडियाचा युग, आज मी काल एका रेडिओवर ऐकत होतो की पुलं म्हणून एक लेडीज ग्रुप आहे पुण्यामध्ये, आणि त्यांनी त्या लेडीजसाठी ग्रुप केलेला, तर त्याच्यातून उत्पन्नाचे मार्ग लोकांना चालू झाले. ते म्हणजे सोशल मीडियाचा जर योग्य प्रकारे वापर केला तर बऱ्याच महिलांना त्यापासून उत्पन्न मिळाले आणि ते कॉन्ट्रीब्युट करायला लागलेत त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यात. आणि त्या निमित्ताने त्यांना ओळख होतीये, स्वतःची ओळख होतीये, स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन होतंय, स्वतःचा खर्च ते करू शकतात, स्वतःचं उत्पन्न ते मिळू शकतात आणि इंडिपेंडेंट होऊ शकतात. तर दोन्ही जोडीदारांनी कसं उत्पन्न मिळवता येईल हे आपण बघू शकतो आणि त्या पद्धतीने वाढवू शकतो. त्याचबरोबर जर फॅमिली न्यूक्लिएटेड जरी असली तरी एचयूएफचं नावाचं रजिस्ट्रेशन करू शकतो, त्याच्यामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न आपण टॅक्स फ्री करू शकतो. त्याचबरोबर 18 वर्षाचे जे लोक असतील त्यांचा सेपरेट पॅन कार्ड काढू शकतो आणि त्यांच्यावर उत्पन्न काढू शकतो, त्यांच्याकडून वेगवेगळे उत्पन्न काढू शकतो, भाडे घेऊ शकतो किंवा क्लासेस काढू शकतात ते, किंवा शेअर मार्केटचं उत्पन्न काढू शकतो आणि त्या पद्धतीने उत्पन्नाचे मार्ग आपण वाढवू शकतो. तसंच एचओप करण्यामुळे काय होतं की आणि वेगवेगळ्या हेडमध्ये टाकण्याने काय होतं की आपण कराचं सुद्धा चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करू शकतो आणि जो उत्पन्नाचा कर आहे तो आपण बोजा कमी करू शकतो. त्याच्यामुळे मुद्दा हा आहे की नोकरीतनं उत्पन्न मिळालं पाहिजे. त्याचबरोबर जर आपल्याकडे स्किल असतील, काय जसं की सरांनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे स्किल आहे टीचिंगचं आणि त्यांनी त्याचं क्लासेसमधून उत्पन्न केलं. त्याचबरोबर शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, डेट फंड ह्यातूनही उत्पन्न मिळावं. त्याचबरोबर स्थावर मालमत्ता म्हणजे घर असतील किंवा प्लॉट असतील किंवा शॉप असतील, तर त्या चारही म्हणजे हे जे उत्पन्नाचे मार्ग आहेत, नोकरी, व्यवसाय, मार्केट, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि स्थावर मालमत्ता, या चारही गोष्टीतून किंवा बिझनेस असेल तर बिझनेस मधून उत्पन्नाचा मार्ग आपण केलं पाहिजे आणि उत्पन्न वाढवलं पाहिजे. तसंच जसं उत्पन्न वाढायचा विचार करतो तसंच खर्चाची बाब खूप महत्वाची गरज आहे. आपण खर्चाचा कधी ताळमेळच करत नाही की आपल्याला एक्झॅक्टली खर्च लागतोय किती, करायला किती पाहिजे. म्हणजे महत्वाचं म्हणजे गरज आणि इच्छा, म्हणजे नीड आणि वॉन्ट मध्ये आपल्याला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. खरंच गोष्ट आपल्याला पाहिजे गरजेची का, काही गोष्टी आपण गरजेची नसतानाही घेत राहतो आणि पर्याय व्यवस्थापन बघत नाही. म्हणजे जर ब्रँडेड वस्तू घेण्याऐवजी आपण साधी वस्तू घेतली तर काय होईल, किंवा आयफोन घेण्याऐवजी दुसरा फोन घेतला तर काय फरक पडेल. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या राहतात, त्या पद्धतीने बघू शकतोय. आता आपण बघत असू की सगळेजण दसऱ्याचं काम करत असतील बघा, आणि आता दसऱ्याचं काम करत असताना लक्षात असेल की बघा काही गोळा करून ठेवलेले आपण, आणि आपल्या लक्षात येतं की ट्रेडमिल आपण घेतो आणि ती काय करते तर कपडे वाळायला टाकलेले असते, तिचा वापर होत नाही. म्हणजे आपण अशाच बऱ्याच काही गोष्टी करत राहतो की ज्या परत उपयोगात येत नाही. किंवा भारी साडी घेतलेली असते कधीतरी एकदाच घातलेली असते, कुठला तरी ड्रेस असतो तो तसाच पडलेला असतो, कधी वापरलेला नसतोय. तर मुद्दा हा आहे की आपण खरंच त्याची व्हॅल्यू वापरतोय का.
म्हणजे ड्रेस चांगला घेऊ नये असं म्हणणं नाही, किंवा पैसा खर्च करू नये असंही माझं म्हणणं नाही. त्यामध्ये माझं म्हणणं एवढं आहे की ती जी मेमरी तयार करताय, ती जी तुम्ही एक अनुभूती घेताय, ती अनुभूती तितक्या ताकदीची असली पाहिजे की जेणेकरून तुम्ही खर्च करावा. म्हणजे मागच्या ज्यात आपण बघितलं की शूज महागडा घेतला तर तुम्ही तुमच्या हेल्थवर जर काम केलं आणि तुम्हाला शूज महागडा घेऊन जर तुमची हेल्थ चांगली झाली असेल तर तुमचे पैसे वाचलेच आहेत. म्हणजे ती एक प्रकारची गुंतवणूकच आहे. पण त्या पद्धतीने ती बघणं अपेक्षित आहे, ना की तो शूज घेऊन फडतळात ठेवून आपलं निवांत बसणं. तर त्या पद्धतीने तुमची हेल्थ पण होणार नाही आणि फायदा पण होणार नाही. त्याच्यामुळे त्या भावनेनं जर बघितलं, म्हणजे खर्च करण्यामागचा भाव जर बघितला तर तो आपण सातत्याने बघितला तर आपण आपला कंट्रोल करू शकतो. त्याचबरोबर एक 72 तासाची युक्ती म्हणून एक कन्सेप्ट आहे. जर समजा आपल्याला कुठली वस्तू घ्यायची आहे तर तो निर्णय 72 तास ढकलायचा. 72 तासानं जर आपल्याला वाटलं की नाही नाही ती घरं घ्यायचीच आहे तर ती तुम्ही घ्यावी. पण 72 तासात आपल्याला कळू शकतं की हे खरंच करणं गरजेचं का नाही गरजेचं. आता सगळेजण नवरात्राचा उपवास करतात आहे, तर तसाच खर्चाचा पण उपवास करता येऊ शकतो. म्हणजे आठवडाभर आपल्याला गरजेपेक्षा आपण म्हणायचं की आता आठवडा मी कसलाच खर्च करणार नाही. म्हणजे जर ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, नीड्स आहेत, म्हणजे खाणं पिणं हे खूप गरजेची गोष्टी आहेत की ज्या त्याशिवाय आपण जगू शकणार नाहीत, ते सोडून इतर ज्या गोष्टी करतो तर त्याचा आपण उपवास करायचा. म्हणजे डिक्लेअर करायचे घराने की आपण आता उपवास करूया आणि जास्तीत जास्त आपण पैसे वाचवण्याचा मार्ग करूया. तर ह्या ज्या खर्चाच्या गोष्टी आहेत त्याच्यामागे जसं आपण म्हणालो की भाव बघणं गरजेचं आहे आणि वॉन्ट आणि नीड ह्या गोष्टी पडताळून बघणं गरजेचं आहे. तर मग आता आपण बघूया की बचत म्हणजे काय किंवा गुंतवणूक म्हणजे काय. तर आता जो आपलं उत्पन्न येतं आणि ज्या उत्पन्नातून आपण खर्च करतो आणि जी शिल्लक राहते तिला आपण बचत म्हणतो. आता भाग काय होतो की आपण अगोदर खर्च करतो. म्हणजे श्रीमंत आणि गरिबाची जी व्याख्या म्हणतो किंवा श्रीमंताची मेंटॅलिटी किंवा गरिबाची जी मेंटॅलिटी त्याच्यामध्ये फरक असा आहे की गरीब काय करतो, अगोदर उत्पन्न आलं की खर्च करतो आणि राहिलेल्याला बचत म्हणतो किंवा मग राहिलेली बचत गुंतवणुकीला घेऊन जातो. पण श्रीमंत काय करतो, आलेल्या उत्पन्नामध्ये अगोदर गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो आणि राहिलेली गोष्ट खर्चाला घेऊन जातो. आणि हा खूप महत्वाचा भाग आहे, कारण ह्या धारणेनुसार तो श्रीमंत होतो आणि ह्या धारणेनुसार गरीब राहतो. तर म्हणून जे शिल्लक राहते त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. तर बचत म्हणजे काय की खर्च जाऊन राहिलेली जी गोष्ट आहे तिला आपण बचत म्हणायचं. तर गुंतवणूक म्हणजे काय की जी बचत राहिलेली आहे त्या बचतीला योग्य प्रकारे कामाला लावून, म्हणजे पैशाकडे अट्रॅक्ट करण्याला लावून, म्हणजे त्यांची गुंतवणूक वेगवेगळ्या माध्यमात करणं आणि वेगवेगळ्या प्रॉडक्ट मधून त्याचं उत्पन्न काढणं, तर त्याला आपण गुंतवणूक म्हणू शकतो. आता गुंतवणूक कशासाठी करणं गरजेचे आहे, तर त्याच्याकडे आपल्याकडे गोल असले पाहिजेत. म्हणजे सगळा पैसा आपण बचत करतो, खर्च कमी करतो, म्हणजे पोटाला चिमटा घेतो म्हणतो आणि गुंतवणूक करतो. तर ते गुंतवणूक करून करायचं काय, तर गुंतवणुकीचे जे गोल्स आहेत ना, ते गोल्स आपण साधारणतः असं बघू शकतो की एक शॉर्ट टर्म गोल, म्हणजे थोड्या दिवसासाठीचे गोल, म्हणजे जे 5 वर्षाच्या आतले असतील त्याला आपण शॉर्ट टर्म गोल म्हणणार. 5 वर्षापेक्षा जे जास्त लांबचे असतील तर त्यांना आपण लॉंग टर्म गोल म्हणणार. म्हणजे जर आपण शॉर्ट टर्म गोल बघितलं तर काय होईल की आपल्याला व्हॅकेशनला जायचंय किंवा आपल्याला कुठला तरी मेडिकलचा खर्च आहे किंवा आपल्याला घर घ्यायचंय, कार घ्यायची आहे किंवा इमर्जन्सी फंड उभा करायचा आहे, फेस्टिवल आलेत म्हणजे आपल्या सणासाठी खर्च करायचा, ती शॉर्ट टर्म गोल झाले. आणि दरवर्षी आपण जर व्हॅकेशनला जातो तर तो एक शॉर्ट टर्म गोल झाला. पण 5 वर्षापेक्षा जास्त जे आहे ते लॉंग टर्म गोल आहे. त्याच्यामध्ये आपण आपला रिटायरमेंट प्लॅनिंग, त्याचबरोबर जर लवकर रिटायर व्हायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग, आणि त्याचबरोबर मुलांचं शिक्षण आणि मुलांच्या लग्नाचा खर्च, तर हे लॉंग टर्मचे होऊ शकतात. तर मग हे ज्या गोष्टी करतात ह्या जर गोल जे आहेत आपण गोल डिफाईन केलं आणि त्या पद्धतीनं गोल मध्ये आपण नेहमी म्हणलं पाहिजे की गोल हे स्मार्ट असलं पाहिजे. स्मार्ट म्हणजे सिंपल गोल असलं पाहिजे, मेजरिंग करता आलं पाहिजे, मोजता आलं पाहिजे की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय, रिअलिस्टिक असलं पाहिजे, वास्तववादी असलं पाहिजे, अचिवेबल असलं पाहिजे. म्हणजे काही गोल म्हणायचं की माझ्याकडे 5,000 कोटी रुपये यायला पाहिजेत आणि ते जर आले नाही तर मग ते अचिवेबल नाहीये. तर तसं न करता आपण रिअलिस्टिक गोल करणं गरजेचं आहे आणि त्याला सगळ्यात महत्वाचं टाइम बाउंड असलं पाहिजे की कधी ते गोल अचीव होणार आहे आणि त्याचा उपयोग कसा करणार आहे. तर हे जे स्मार्ट गोल मांडणं गरजेचं आहे आणि ते कागदावर मांडल्यानंतर ते तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर डिस्कस करायला पाहिजे, जे स्टेक होल्डर आहेत त्यांच्याबरोबर डिस्कस करायला पाहिजे, जेणेकरून सगळेजण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतील आणि कॉन्ट्रीब्युट करतील आणि ते गोल लवकर अचीव करण्याचा प्रयत्न करतील. तर सगळ्यात महत्वाचं जे गोल आहे ते आपण बघूया की रिटायरमेंट किंवा निवृत्तीचं गोल आहे. आता ज्यावेळेस आपण निवृत्त होतो आणि नंतर आपण बघतो तर निवृत्त झालेल्या लोकांना विचारलं की कसं तुमचं लाईफ चाललंय, तर त्यांच्याकडे काहीतरी रिग्रेट असतो, खेद व्यक्त करत राहतात.
50 ते 55% लोक म्हणतात मी बचतच केली नाही. 17% लोक म्हणतात मी फालतू खर्च केला. म्हणजे दसऱ्याची साफसफाई करताना आपण म्हणालोच की काही गोळा करत बसलो आपण. 12% लोकांना वाटतं की गुंतवणूकच मी केली नाही. आणि 10% लोकांना वाटतं की कर्ज तर तसंच राहिलं, मी रिटायर झालो पण कर्जाचा डोंगर तसाच आहे, तो निघालाच नाहीये. म्हणजे काय होतंय की ह्या सगळ्या लोकांना हे रिटायरमेंट झाल्यावरच कळतं की अरे आपलं चुकलं. म्हणजे 27% लोकांना कळतं की कसं बसं आपण जे मिळतंय तेवढ्यात आपला कसं बसं दिवस काढू. 26% लोकांना कळतं की आपण ताळेबंद मारायला पाहिजे, खर्च बजेट प्लॅनिंग करायला पाहिजे आणि त्यानुसार आपण काम करायला पाहिजे. 16% लोकांना निवृत्तीपर्यंत बचत कशी करायची हे माहित असते. म्हणजे जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसे आपले प्रॉब्लेम पण वाढत जाते. म्हणजे मेडिकलचा खर्च वाढतो आणि इतरही खर्च वाढतात. आता न्यूक्लिएटेड फॅमिली येते, जॉईंट फॅमिली नाही, त्याच्यामुळे काळजी घेणारं कोण नसते, अचानक येणारे इमर्जन्सी राहते ते, आणि त्यासाठी आपल्याला खर्च लागतो आणि अफाट खर्च राहतो. म्हणजे बघा, जर आपण रिटायरमेंट होतोय आणि रिटायरमेंट होताना जर आपल्याकडे आपलं जर स्वतःवर आपण अवलंबून राहू, म्हणजे मुलाबाळावर किंवा नातवावर किंवा कोणावर डिपेंड राहत राहू आणि आपला स्वतःचा उत्पन्नाचा मार्ग असेल तर आपण आत्मसन्मानाने राहू शकतो. त्याचबरोबर आपल्याला अभिमान होऊ शकतो, कारण आपण आयुष्यभर काहीतरी काम केलं असतं 60 वर्षापर्यंत आणि ती जी बचत केली, ती जी गुंतवणूक केली, ती जर योग्य प्रकारात असेल तर ती आपल्या नातवाच्या शिक्षणासाठी, मुलांच्या कुठल्या तरी महत्वाच्या घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी आपण जर कॉन्ट्रीब्युट केलं तर त्याचा पण आपल्याला अनुभव वाटतं आणि आपला आत्मसन्मान टिकून राहतो. आणि त्याचबरोबर ते जे आपली मुलं आहेत की जे आपल्यावर प्रेम करतात, मदत करतात, त्यांना आपल्याला ही संपत्ती योग्य प्रकारे देता येऊ शकते. जर खर्च करणार असतील तर त्यांना आपण कॉन्ट्रीब्युट करू शकतो आणि आपला फायदा होऊ शकतो. आणि त्यामुळं निवृत्तीचं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. आता ज्यांचं 18 वर्ष वय झालेलं आहे त्या प्रत्येकाने निवृत्तीचं प्लॅन करता येऊ शकतं. त्याच्यासाठी NPS म्हणून नॅशनल पेन्शन स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने चालू केलेली आहे. कोणालाही 500 रुपये मिनिमम, वर्षाला जरी मिनिमम 500 रुपये टाकलं तरी टायर 1 आणि टायर 2 मध्ये तुम्हाला त्यात गुंतवणूक करता येते. वरून ह्याच्यात आणखी एक फायदा राहतो की आता 1.5 लाखापर्यंत जे इन्कम टॅक्सचं बेनिफिट होतं त्याच्यात ह्या जर NPS मध्ये 50,000 टाकले तर ते 2 लाखापर्यंत जातं. म्हणजे जर 50,000 तुम्ही गुंतवलेले तर डायरेक्ट 30% त्यातले वाचलेले असतात. म्हणजे पहिला तिथंच फायदा होतो तुमचा. म्हणजे 50,000 30% म्हणजे जवळजवळ तुम्हाला 15,000 रुपयाचा फायदा झालेला आहे तिथं. आणि तो तुम्ही फायदा NPS करून स्वतःच्या मुलाचा, स्वतःच्या फॅमिलीचा, स्वतःचा चांगला उत्पन्नाचा मार्ग काढू शकता आणि 60व्या वर्षी तुम्हाला त्याचं पेन्शन चालू होऊ शकतं. हे खूप सिस्टमॅटिक आहे, खूप चांगलं आहे आणि कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला ते ऑनलाईन करता येतं. घरी बसून प्राण नंबरचं कार्ड येतं. घरी बसून तुम्हाला ते ऑनलाईन मध्ये तुम्हाला 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये मंथली टाकता येतात, कधी पण टाकता येतात. फक्त टायर 1 मध्ये टाकलेले पैसे तुम्हाला लवकर काढता येत नाही, टायर 2 मध्ये टाकलेले पैसे कधी पण काढता येतात तुम्हाला. तर NPS राजेंद्र, एक मिनिट, थोडं तू पुढे जाण्याऐवजी बऱ्याच जणांना इथं असं वाटत असेल की सेवानिवृत्त म्हणजे कुठेतरी तुम्ही नोकरी करताय आणि तिथं निवृत्त होताय. त्याचा अर्थ असा नाहीये तुम्ही शेतकरी असा, व्यवसाय करणारा असा किंवा नोकरीला असा किंवा अजून दुसरं काय करत असाल, ज्यावेळी तुमची क्रयशक्ती कमी होते, उत्पन्नाची जी साधनं नेहमी जी आपण जी सवय लावलेली आहे सर्व गोष्टीला, त्या गोष्टीमधून बाहेर येत आहे तुम्ही. आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला नियोजन करायचंय त्याच्यासाठी हे आहे. नाहीतर बऱ्याच जण असं वाटलं की अरे मी तरी नोकरीला नाही, मी कुठे सेवानिवृत्त होणार आहे. तर सेवानिवृत्ती म्हणजे फक्त नोकरीशी संबंधित नाही. कदाचित तुम्ही शेतकरी असाल पण 50-55 वर्षापर्यंत किंवा ज्या क्रयशक्तीनं तुम्ही ज्या ताकदीनं काम करताय किंवा व्यवसाय करताय त्याच्यातनं हळूहळू तो व्यवसाय कुणाला तरी आपण हस्तांतर करतोय ना, आपण त्याच्यातनं जबाबदारीतनं हळूहळू मुक्त होतोय. आणि ते जे आपला एज ग्रुप आहे किंवा ते वय आहे किंवा त्याच्यानंतरचं आयुष्य आहे त्याबद्दल हा सेवानिवृत्तीची संवाद आहे त्या अनुषंगाने चालू आहे. ऍब्सोल्युटली. आणखी एक मी सांगेल की आता काही तरुण मुलांना असं वाटतं की मी वयाच्या 60व्या वर्षी 58व्या वर्षापर्यंत काम करणार नाही. म्हणजे रिटायरमेंट ॲज द एज ऑफ 40, रिटायरमेंट ॲज द ऑफ 35 विथ सम जबरदस्त कार्पस वगैरे करून पण होतात. परवाच एक 35 कोटी रुपयाचं कार्पस उभा करून 35व्या वर्षी रिटायरमेंट झालेली फॅमिली पण आहे. तर म्हणजे जर तुमच्याकडे एवढा वेळ राहिला तर तुम्ही जीविका म्हणून जी हुडकताय तर जीविकेला तुम्हाला वेळ देता येऊ शकतोय आणि त्या पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करू शकताय. आणि म्हणून आपण गरज आणि इच्छाचा योग्य प्रकारे वापर करून आपण प्लॅनिंग करू शकता. त्याचबरोबर बचतीसाठी आपण स्वयंचलित बचत म्हणजे ऑटोमॅटिक बचत कशी प्लॅन करता येईल ते पण बघू शकताय. आणि त्याचबरोबर आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हा जो कन्सेप्ट आपण पैशासाठी वापरतो म्हणजे चक्रवाढ व्याज, त्याचबरोबर पॉवर ऑफ टाइम म्हणजे कंपाऊंडिंग ऑफ टाइम हाही कन्सेप्ट आहे. म्हणजे जर आपण बघत असेल की अगोदर किसान विकास पत्र काढलं तर 5 वर्षात पैसे डबल व्हायचे, आता ते 8 वर्षात व्हायला लागले.
म्हणजे जर ते 5 वर्षात डबल झाले तर ते टाइमचं कंपाऊंडिंग झालं, म्हणजे मनीचं तर कंपाऊंडिंग होतच होतंय, म्हणजे पैशाचं कंपाऊंडिंग झालं. त्याचबरोबर टाइमचं पण कंपाऊंडिंग करायचं असेल तर आज काल बघितलं असेल की मागचा कालच्या एक 4-8 सेशन मध्ये टाटा मोटरचा शेअर्स जवळजवळ 290 रुपयावरून तो 380 रुपयावर गेलाय. म्हणजे किती टक्के त्यांनी ग्रोथ गेली? 40% 50% ग्रोथ दिली. म्हणजे हार्डली 8 दिवसात 40% 50% ग्रोथ दिली. एका दिवसात तो 28% पण ग्रोथ देतं. जर बँकेत पैसे ठेवले तर त्याची ग्रोथ तुम्हाला फक्त 28% ग्रोथ यायला तुम्हाला 6 ते 7 वर्ष लागतात. पण ह्यामध्ये तुम्ही केलं तर तुम्हाला त्या पद्धतीने प्लॅनिंग करता येतं. म्हणजे इक्विटीमध्ये प्लॅनिंग करणं, शेअर मार्केटमध्ये पैसे लावणं हे खूप चांगली गोष्ट राहते आणि त्या पद्धतीने वर्क करता येतं. आता दुसरा जो पर्पज आहे, आपण बघितलं की निवृत्तीचा पर्पज बघितला होता, त्याचबरोबर मुलाच्या शिक्षणाचा पर्पज बघतो. आपल्याला माहिती आहे की मुलाच्या शिक्षणाचा खर्च खूप मोठा झालेला आहे आणि जर आपल्याला आता बाहेर पण शिक्षण घ्यावं लागतंय, चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर खूप मोठा खर्च लागतोय. तर साधारणतः आपल्याला जर 25 लाखाचा कार्पस उभा करायचा असेल तर आपण काय करणं गरजेचं आहे, तर तिसऱ्या वर्षी जर आपण प्लॅनिंग केलं मुलाच्या, तर फक्त दर महिन्याला 5,000 रुपये लावायचे. पण ते जर 18व्या वर्षी म्हणलं की आपल्याला पुढच्या वर्षी 25 लाख रुपये लागणार आहेत, तर जर आपण 15व्या किंवा 17व्या वर्षी जर आपण प्लॅन करायला लागलो तर 58,000 रुपये महिन्याला खर्च त्याला ठेव करावं लागेल. तर म्हणजे काय की लवकरात लवकर चालू करणं हे प्लॅनिंग खूप गरजेचं आहे. म्हणजे तो खर्च बाजूला करणं गरजेचं आहे. म्हणजे 18व्या वर्षी आपल्याला 25 लाख लागणार असतील तर त्या पद्धतीने करणं. बरं, त्याचबरोबर आपल्याकडे जर आपण 7व्या वर्षी किंवा 5व्या वर्षी जर पैसे गुंतवणूक करायला ठेवली तर आपल्याला 10 ते 12 वर्ष आपल्या हातात राहतात 18 वर्षापर्यंत. आणि तुम्ही ते इक्विटीमध्ये किंवा ज्यात जास्त ग्रोथ आहे त्या पद्धतीने तुम्ही पैसे ठेवू शकता आणि चांगली ग्रोथ आपल्याला मिळू शकते. म्हणजे अर्ली करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर जिथे चांगली ग्रोथ आहे तिथेही करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की जसं जसं वय वाढत जाईल, म्हणजे जर 15व्या 16व्या वर्षी ते पैसे इक्विटीतून काढून डेट फंडात किंवा म्युच्युअल फंडात की जिथं लवकर पैसे मिळतील त्या पद्धतीने टाकले तर आपल्याला पैसे परत वापरता येतील. तर त्याच्यामुळं हे दोन्ही बाबी करणं गरजेचं आहे. तर मुलाच्या शिक्षणाचा किंवा मुलाच्या लग्नाचा अशा पद्धतीने प्लॅन करू शकता आणि जसं वय वाढेल तसं ते पैसे तुम्ही FD मध्ये किंवा रिकरंट डिपॉझिटमध्ये ठेवू शकता. म्हणजे नियमित उत्पन्नासाठी. आणि तिसरा जो भाग आहे, आपण पहिलं बघितलं की निवृत्तीसाठी किंवा रिटायरमेंट घेण्यासाठी आपण प्लॅनिंग करतो, दुसरं मुलाच्या शिक्षणासाठी प्लॅनिंग करतो आणि तिसरं आपल्याला रेग्युलर उत्पन्न मिळण्यासाठी पण आपण गुंतवणूक करतो. आणि रेग्युलर उत्पन्न मिळण्यासाठी जे आहे तर त्याला वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. जसं वेगवेगळे प्रोडक्ट म्हणजे आपण काय स्थावर मालमत्ता किंवा जंगम मालमत्ता म्हणतो. स्थावर म्हणजे की इमोबल प्रॉपर्टी आणि जंगम म्हणजे मुव्हेबल प्रॉपर्टी. आता इमोबल प्रॉपर्टी म्हणजे काय की आपलं घर आहे किंवा प्लॉट आहे, शेत जमीन आहे किंवा ऑफिस आहे किंवा आपण दुकान घेतलेलं आहे, तर ह्या स्थावर मालमत्तेमध्ये जातात. आणि जंगम मालमत्तेमध्ये काय जाते, रोख रक्कम आपल्याकडे किती आहे, ठेवी आपल्याकडे किती आहेत, जे फिक्स डिपॉझिट किती आहे, फंडात किती आहेत, म्युच्युअल फंडात किती आहेत, शेअर्स मध्ये किती आहेत, सहकारी संस्थेतले आपल्याकडे किती शेअर्स आहेत. आणि हे त्या आपण गोल्डच्या रिलेटेड जर पॅक केलं तर आपल्याला त्या पद्धतीनं मिळत राहतं, उत्पन्न मिळत राहतं. आणि जसं आपण सुरुवात केली होती की आपल्या कुऱ्हाडीला धार लावायची आहे आणि आपण जास्तीत जास्त उत्पन्न मिळवायचा प्रयत्न करायचा आहे, तर त्या पद्धतीने आपण हे सगळं काम करू शकतो. आणि ह्या जसं आपण म्हणतो की एकाच ठिकाणी रिस्क राहण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण गुंतवणूक केली तर ती आपली फायद्याची राहू शकते. म्हणजे एकाच बँकेत FD काढण्याऐवजी किंवा कोऑपरेटिव्ह बँकेत FD काढण्यासाठी 1-2% आपण जास्त फायदा घेऊ, तर कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कधी कधी अडचणीत येतात. तर त्याचं ध्यान ठेवून आपण जर तीच दुसरीकडे गुंतवणूक केली तर आपली गुंतवणूक सुरक्षित राहू शकते. आणि जी गुंतवणूक करणार आहे त्या गुंतवणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचे जे भाग आहेत तर त्याच्यामध्ये तरलता असली पाहिजे, म्हणजे लिक्विडिटी करता आलं पाहिजे, त्याचबरोबर सिक्युरिटी असली पाहिजे, त्याचबरोबर त्याची ग्रोथ चांगली झाली पाहिजे. ग्रोथ ही नेहमी 10 ते 12% वर झाली पाहिजे, जेणेकरून भाववाढीपेक्षा ती जास्त असली तर आपले पैसे वाढत राहतात, अदरवाईज ते कमी राहत राहत आहे. म्हणजे ह्याही गोष्टी ग्रोथ करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जे करार करतो ते करार योग्य प्रकारे बघितले पाहिजेत, भाडे करार योग्य प्रकारे बघितले पाहिजेत, खरेदीची खतं योग्य प्रकारे बघितली पाहिजेत, काही जण मृत्यूपत्र करतील किंवा विल तयार करतील ते योग्य प्रकारे बघितले पाहिजेत. विम्याचे जे डॉक्युमेंट आहेत, विम्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, आरोग्य विमा आहे, जीवन विमा आहे, प्रॉपर्टीची विमा आहेत, मोटर आहे, वाहन विमा आहेत, ह्यांच्या अपडेट तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. त्याचबरोबर ह्याचे जे लॉग इन क्रेडेन्शियल्स आहेत ते तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर शेअर केले पाहिजेत, कारण हे सगळं ऑनलाईन असल्यामुळे कधी कधी गडबड होते आणि आपल्याला ते माहीत होत नाहीत, तर ते करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे गुंतवणूक करणार आहेत, जसं मागच्या शेतात आपण चर्चा केली की जसं आपण
रनिंगसाठी कोच करतो, स्विमिंगसाठी कोच करतो, तसंच आर्थिक व्यवस्थापनासाठी पण आपण कोच बघणं गरजेचं आहे आणि सल्लागार नेमणं गरजेचं आहे. राजेंद्र वकील बघणं गरजेचं आहे. राजेंद्र थोडं पाणी पी, तोपर्यंत मी 2 मिनिटं थोडस वेगळं निर्मिती करतो. हा, माझं हे अगदी संपतच आलेलं होतं. थांब थांब तर थोडा थांब आणि सतत अपडेट नंतर करणं गरजेचं आहे. राजेंद्र थोडा थांब, पाणी पे आणि शांतपणे संपव. मीन व्हाईल आता बऱ्याच जणांच्या मनात भरपूर प्रश्न निर्माण झालेले आहेत. हे लक्षात घ्या, व्यक्त होण्याचं मुक्त विद्यापीठ किंवा आपलं जे लाईफ इज ब्युटिफुल मजाच मजा आहे किंवा मनमुक्त फाउंडेशन आहे, त्यामध्ये आपण आरोग्य, आयुष्याचं व्यवस्थापन, लग्नाच्या पूर्वीचं व्यवस्थापन, लग्नाच्या नंतरचं व्यवस्थापन, नंतर आपलं टीनेज जे आहे, तारुण्याचं आहे त्याचं व्यवस्थापन आणि ओव्हरऑल म्हणजे मानसिक व्यवस्थापन आहे, कुटुंबाचं व्यवस्थापन आहे, ह्या सगळ्यातलं कोचिंग आपण सगळं ह्या माध्यमातून आपण करणार आणि त्यासाठी नॉमिनल चार्जेस आहेत ते आपण घेतोय आणि यासाठी एक कोर टीम आहे. कोर टीम मध्ये सध्या 35-40 जण आहे. या कोर टीम मध्ये यायला तुम्हाला सगळ्याला संधी आहे, परंतु कोर टीम मध्ये आल्यावर स्वतःवर काम करावं लागतं. आम्हाला सुद्धा त्या कोर टीम मधनं पळून जावं वाटतं. म्हणजे असं स्वतःवर काम करायला कुणालाही आवडत नाही, परंतु हे स्वतःवर काम करून या ठिकाणी आपण मास्टर ट्रेनर जे सब ट्रेनर अशा प्रकारची एक व्यवस्था निर्माण करणार आहे. यामधून मनमुक्त फाउंडेशनला बी उत्पन्न मिळणार आहे, कोर टीम मध्ये सामील होणार त्यांना सुद्धा भविष्यात कुठला तर उत्पन्नाचा मार्ग शोधणारा म्हणजे स्रोत मिळणार आहे. त्याची वेगवेगळे मॉडेल असणार आहे. त्याचबरोबर काय जण म्हणतील नाही आता मला याची काही गरज नाही, तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला बी आपल्याकडे जे एक्सपर्ट आहेत वेगवेगळे ह्याच्यातले, काउन्सिलिंगचे असतील, हेल्थ मॅनेजमेंटचे असतील, वेल्थ मॅनेजमेंटचे असतील, लाईफ मॅनेजमेंटचे असतील, फॅमिली मॅनेजमेंटचे असतील, करिअर मॅनेजमेंटचे असतील, सक्सेस मॅनेजमेंटचे असतील किंवा अजून कुठल्याही प्रकारचे सर्व प्रकारचं आपण हे व्यक्त होण्याच्या मुक्त विद्यापीठातून आपण हे सगळं निर्मिती करणार आहोत. तुम्ही स्वतः कोर टीम मध्ये सहभागी होऊन ह्याच्यातनं पुढे जाऊ शकता. मनमुक्त फाउंडेशनला तुमच्याकडे जे आहे त्याच्यातनं दान करून जे आपण कार्य पुढे घेऊन चाललंय त्याच्यासाठी करू शकता. त्याला रिसर्च चेकनं सगळ्या प्रकारे आपण माध्यमातून त्याला हे करता येणार आहे. परंतु माझी अशी आपल्याला सर्वांना विनंती राहील, आठवड्यातले 2 तास आणि अजून काही गृहपाठ आणि सेशनच्या वेळी जर तुम्ही देऊ शकत असाल तर कोर टीम मध्ये सामील व्हायसाठी मनीषा कुराडे, मनमुक्त फाउंडेशनचे डायरेक्टर आहे मनीषा कुराडे आहे, अस्मिता कालन आहे आणि मुक्ता भोसले आहे. या तिघीशी तुम्ही संपर्क साधून ज्याला कुणाला सहभागायचं हे सगळी व्यवस्था आपण समजून घेऊ शकता. कारण मी आता बघितलं खूप जणांचे खूप प्रश्न यायला लागले, याबद्दल माहिती द्या, त्याबद्दल माहिती द्या. आपण काही हे धर्मादाय सर्व करणार नाही, पण यातनं जो पैसा उभा राहणार आहे तो आपण सामाजिक कार्यासाठी म्हणजे आपलं पंचमहाभूताचं शुद्धीकरण असेल, मेडिकल कॅम्प असेल, आदिवासी लोकांसाठी असेल, अनाथ मुलासाठी असेल, अनाथ वृद्धासाठी असेल, विधवा स्त्रियासाठी असेल किंवा आपण जे सगळे मिळून काही ठरवणार आहे त्या पद्धतीने पुढे जाणार आहे आणि हे सर्व मिळून आपल्याला करायचं आहे. आणि राजेंद्र जो शेवटचा पार्ट राहिलेला आहे तो आता निर्माण करेल, कारण तो खूप वेळ बोलणं झालं होतं, बऱ्याच जणांचं ते डोक्यावरून जात होतं, बाउन्स बॅक व्हायला लागलं होतं, बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले होते आणि राजेंद्रचं स्पीड जसं संपत आलं होतं तसं गती बी वाढलेली होती आणि खरोखर पाणी पिण्याची गरज होती. मला असं वाटलं की नाही ठीक आहे, मला तो सेन्स होत होतं. राजेंद्र राहिलेला पार्ट 2 क्रिएट कर आणि नंतर मग शेअरिंग मला वाटतं सरस्वती काटकर आणि अरविंद आणि आता तू जे काही निर्माण केलंय त्यामधून काही जणांना प्रश्न पडले असतील, ते प्रश्न सुद्धा पडले त्यांना प्रश्न विचारू दे किंवा शेअरिंग करू दे, जे काय करायचं त्या पद्धतीने करता येईल. राहिलेला पार्ट 2 क्रिएट कर प्लीज. ओके, तर मागच्या सेशन मध्ये ज्यावेळेस इंगळे साहेबांनी ह्या कोचिंग ह्या सब्जेक्टवर चर्चा केली होती आणि मीच विचार केला की अरे आपण पळायला कोच आहे, रनिंगला बघतो आपण, इकडली माहिती घेतो तिकडली माहिती घेतो, तर माझ्या प्लॅनिंग विषयी, माझ्या फायनान्शियल स्टेटस विषयी माझी काय परिस्थिती आहे. आणि सुदैवाने काय झालं की माझे रनिंगचे जे कोच आहेत तेच फायनान्शियल ऍडवायझर पण आहेत आणि त्यांची स्वतःची इन्स्टिट्यूट आहे त्या विषयाची. त्यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला एक मेल दिला आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यावर तू माहिती भर आणि आपण आपलं सेशन घेऊया आणि त्या पद्धतीने वर्क करतील, म्हणजे मला ते काउन्सिलिंग करतील त्या विषयावर. तर त्यांनी एक 1 पेज नोट मला शेअर केली होती आणि मी ते बघत असताना मलाच ओपनिंग व्हायला लागलं की अरे आपण किती इनऑथेंटिक आहोत, किती अप्रामाणिक आहे आपल्या सगळ्या गोष्टीविषयी. आणि त्याचं 1 पेज नोट मांडणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे माझ्या उत्पन्नाचे मार्ग काय आहेत, माझ्या बचत काय आहेत, माझ्याकडे कोणाकडे देणं आहे, मला किती कर्ज आहे, हे सगळं मला कागदावर मांडणार लागणार आहे. माझ्या कुठल्या स्कीम आहेत, कुठल्या SIP चालू आहे, कुठल्या म्युच्युअल फंडात किती आहेत, कुठले शेअर्स चांगले आहेत, कुठले परफॉर्म करतायत, कुठल्यात नाही परफॉर्म करतात आहे, हे सगळं डिस्कस करणार आहेत आणि त्यानुसार ते मी मार्गदर्शन घेणार आहेत. तर त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की आम्ही जरी हे तुम्हाला सांगत असलो तरी तुम्ही योग्य सल्लागार नेमावा
योग्य सल्लागाराकडून तुम्ही काम करावं. आमच्याकडे ही फॅसिलिटी असणार आहे, आम्हीही तुम्हाला देणार आहोत, पण तुम्ही त्या गोष्टीनुसार घ्यावं आणि त्या पद्धतीने वर्क करून घेणार. ते आम्ही आमच्याकडे जाणकार आहेत, आमच्याकडे टीम तयार होते, त्याच पद्धतीने आम्ही पण करणार आहोत. पण माझ्याच डोळ्यातलं कुसळ मला दिसणार नाही, म्हणून मी माझ्या दुसऱ्या कोचकडे जातोय आणि त्याच्याकडून मी समजून घेतोय की कशा पद्धतीने आणखी माझा पोर्टफोलिओ इम्प्रूव्ह करता येईल. तर त्याच्यामुळे गुंतवणूक करत राहा. आर्थिक स्वातंत्र्य मिळणं खूप गरजेचं आहे. कमीत कमी खर्च ठेवा आणि वेगवेगळ्या प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक करा आणि कमी व्याजाचे लोन काढत जा, कमी व्याज करत राहा. त्याच्यामुळे आपण पैसे वाचवण्याचे फायदे बघितले, पैसे वाचून काय करता येते त्याचा संबंध बघितला, आपण पैशाविषयीचं बहान बघितलं, गुंतवणुकीचे प्रकार बघितले, जोखीम कमी करणं हे बघितलं. त्याचबरोबर आपला सिबिलचा स्कोर 7.5च्या वर ठेवणं का गरजेचं आहे हेही महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की नातेसंबंधाविषयीचं आपण पैशाविषयीचं ज्यावेळेस आपण घरात जर एकटेच जर समजा मी कमवतो असो, जर माझ्यावर कर्जाचा लोड आला असेल, जर माझ्या उत्पन्नाचा काही प्रॉब्लेम होत असेल, तर तो माझ्या स्पाऊस बरोबर, माझ्या पार्टनर बरोबर मी चर्चा करणं गरजेचं आहे आणि त्यांनाही ते उपलब्ध करणं गरजेचं आहे. जर तसं नाही झालं तर त्यांच्या अपेक्षा अवास्तव होत येते आणि त्या मिटवताना मेटाकुटील येतं आणि कम्युनिकेशन प्रॉपर राहत नाही आणि मग गैरसमज वाढत येते आणि म्हणून पैशामुळे नातेसंबंधावर इम्पॅक्ट होऊ देऊ नये म्हणून सुसंवाद असणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्या गोष्टी ओपन अप असणं गरजेचं आहे आणि ते शेअरिंग करणं गरजेचं आहे एकमेकाचं. आणि जसं आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की ज्यावेळेस तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करताल तर ते फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही फॅमिली बरोबर, मुलं कितीही लहान असली आणि कितीही मोठी असली तरी त्यांच्या सगळ्यांबरोबर चर्चा करावी आणि त्यानुसार प्लॅन करावी. आणि एवढ्यावर मी इथं थांबतो आहे. आणि मनीषा आहे का तुझ्या बरोबर? मनीषा आहे तिथं? आहे. मनीषा, ते पंचसूत्र आहे ना कुटुंबाचे, आता राजेंद्रनं सांगितलं आपल्या आर्थिक निर्णयामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याला, म्हणजे आपली सहचार्याने असेल, मुलं असतील, आई वडील असतील किंवा अजून कुणी घरात असतील, तर त्या सर्वांना त्याच्यात सहभागी करून घ्यावं. तो कौटुंबिक स्वास्थ्याच्या वेळी एक पंचसूत्री निर्माण केलेली होती. ती पंचसूत्री जर आता जर तुला सांगता येत असेल, म्हणजे 5 सांगितली होती, जर सांगितली तर त्या अनुषंगाने हे कुटुंबामध्ये पंचसूत्रीचं अंतर्भाव झाला आणि त्यामधून आर्थिक स्वास्थ्य कसं पुढे होणार आहे तेवढी पंचसूत्री तुझ्या लक्षात असेल तर कुणीही सांगावे. म्हणजे हा बोल, तुला आठवते तेवढी बोल, काय अडचण नाही. मी क्रिएट केलं होतं त्यावेळेस की आपल्या फॅमिलीमध्ये प्रत्येकाने म्हणजे एकमेकांना आपण बऱ्याचदा गृहीत धरतो, ते गृहीत न धरता त्याच्यामध्ये आपला चांगला सुसंवाद असला पाहिजे. म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर आपला संवाद असला पाहिजे. तसंच सन्मानाने आपण प्रत्येकाला वागवलं पाहिजे. म्हणजे घरातली गृहिणी ही काही फक्त स्वयंपाक करणे किंवा तिचं काही म्हणजे असं बाकीच्या ह्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युट नसते अशा प्रकारे नाही, तर तिला सन्मानाने वागवलं पाहिजे. आणि परत त्याच्यानंतर स्वातंत्र्य, म्हणजे जसं प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबातल्या स्वातंत्र्य पण असलं पाहिजे. आणि मला हे ऍक्च्युली 3च आठवत आहेत. एक मिनिट, स्पर्श होतं. स्पर्श म्हणजे आपण मी त्यावेळेस असं हे केलं होतं, क्रिएट केलं होतं की आपण नॉर्मली लहान मुलांना वगैरे जसं जवळ घेतो किंवा त्यांचं लहानपणापासून त्यांना म्हणजे असं मिठीत वगैरे घेतल्यावर तो जो आपला स्पर्श एकमेकांचा असतो त्यातून पण आपला एक संवाद वाढत असतो किंवा त्याच्यातूनही सन्मान त्याच्यातून क्रिएट होत असतो. तसंच वयस्कर म्हणजे जे वयस्कर लोकांना पण आपण त्या पद्धतीने ऐकून घेऊन किंवा त्यांच्याबरोबर पण जर आपण त्यांच्या व्यथा ऐकताना त्यांच्या हातात हात घेऊन त्यांना जर योग्य प्रकारे केलं तर ते स्पर्शातून पण एक प्रकारचा आपला संवादच असतो तो. आणि सहवास पण खूप महत्वाचा आहे आपल्या फॅमिलीमध्ये. तो सहवास म्हणजे फक्त शेजारी बसणं किंवा त्याच्यातून म्हणजे एक प्रकारचा क्वालिटी टाइम आपल्याला मिळाला पाहिजे. तो असा की आता समजा सगळेच आपण बघितलं असेल की लॉकडाऊन मध्ये, म्हणजे माझं उदाहरण होतं की पहिले पण आमचा एकमेकांबरोबर सहवास होता, पण ज्या पद्धतीने लॉकडाऊन मध्ये जो वेळ मिळाला सगळ्यांना आणि त्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाने कामामध्ये असेल किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये त्यांनी आम्ही एकमेकांना जो सहवास दिला ना, त्या सहवासातून एक वेगळं बॉन्डिंग आमचं निर्माण झालं होतं. तर हे जे पाच आहे की सहवास, स्पर्श, संवाद, सन्मान आणि स्वातंत्र्य,
हे जे पंचसूत्र आहे हे आपल्या फॅमिलीमध्ये वापरणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे म्हणजे हे जे आपण म्हणतो शारीरिक स्वास्थ्य असेल, मानसिक स्वास्थ्य असेल, कौटुंबिक स्वास्थ्य असेल किंवा आर्थिक स्वास्थ्य असेल, हे सगळंच आपलं त्याच्यावर अवलंबून आहे असं मला वाटतं. थँक्यू. मनीषा, धन्यवाद. म्हणजे सुसंवाद, सन्मान, स्वातंत्र्य, स्पर्श आणि काय म्हणतो सहवास, ही जी पंचसूत्री आहे, ही पंचसूत्री कुटुंबामध्ये आर्थिक स्वास्थ्य असो किंवा आर्थिक निर्णय घेणं असो किंवा दुसरं कुठला निर्णय घेणं असो, आयुष्याच्या व्यवस्था असो, कुटुंबाला त्यामध्ये हे पंचसूत्रीमधनं बघणं, आणि हेच फॅमिली कोचिंग आहे. ऐनवेळी तुला सांगितलं, तुम्ही छान पद्धतीने निर्मित केलं, राजेंद्र जाऊन कागद बी घेऊन आला, पण ते सर्वांच्या लक्षात आहे. म्हणजे काय शब्दशः यावं असं काही नाही, शब्द यावा असं काही नाही, खूप छान पद्धतीने निर्मिती आपण केली. आतापर्यंत जी राजेंद्रनं आपल्याला उत्पन्न, खर्च, गुंतवणूक, बचत, त्यामागचा भाव, मानसिकता, जोखीम, दीर्घकालीन योजना असेल, अल्पकालीन योजना असेल, आणि त्यांनी एक अजून खूप महत्वाचं सांगितलं की तो स्वतः जरी हे सेशन घेत असेल, लीड करत असेल, तरी त्याला सुद्धा तो कोचिंग घेतोय, तो लर्नर आहे. आणि ह्या व्यासपीठाचं हे सर्वात महत्वाचं आहे की प्रत्येक जण आपण शिकत राहायचंय. म्हणजे इथं तुम्ही काय शेअर करताय त्यातनं मी सुद्धा शिकतोय. तुम्हाला बोलताना तुमच्या आयुष्यात जे प्रश्न आहे ते आमच्या सर्वांच्या आयुष्यात आहेत, पण आम्ही ते खूप वेगळ्या दृष्टीने बघतोय. आपण स्वतःवर काम करतोय आणि त्या ह्याच्यातनं आपण पुढे जात आहोत. तर मी याच्या आधी एकदा फक्त शेअर केलं होतं, त्याच्यानंतर मी परत कधी काही शेअर केलं नाहीये. फक्त मी जे आपले सेक्शन होतात ते फक्त ऐकतो, त्यानंतर पुढे काही शेअर करत नाही. पण जसं मी हे सेक्शन बघत गेलो, तर मला एक असं म्हणजे कळत गेलं की माझ्याकडे सेव्हिंग का राहत नाही. तर माझ्याकडे सेव्हिंग का राहत नाही, पहिला सेक्शन बघितला, त्यानंतर 8 दिवस विचार केला मी की माझ्याकडे सेव्हिंग का राहत नाही. तर माझं 8 दिवसामध्ये माझं असं ऑब्झर्व झालं की मी जे माझ्याकडे पैसे येतात त्याच्यापेक्षा जास्त खर्च माझा महिन्याला होत जातोय. त्याच्यामुळे माझ्याकडे ही सेव्हिंग राहत नाही. तर त्याच्यानंतर मी आता विचार केला की जे जे दिवसाला खर्च करेल ते मी नोट डाऊन करत जाईल. जरी 10 रुपये खर्च केले, 5 रुपये खर्च केले, तर मी जे खर्च करतो ते लिहित जाईल. त्याच्यानंतर मला कळेल की माझा महिन्याला ऍक्च्युअल खर्च किती होतोय आणि माझ्याकडे इन्कम किती येते. तर हा झाला पहिला भाग. त्याच्यानंतर दुसरा भाग, जसं माझ्याकडे पहिले पैसे असायचे आणि आता जे माझ्याकडे पैसे येतात, त्याच्यानंतर मी पहिले जो विचार करायचो की माझ्याकडे 100 रुपये आहेत, तर मी नको बाहेरचं काय खायला किंवा नको काय करायला. पण आता असं झालंय की जसे माझ्याकडे खिशात पैसे असले की अरे नको, चला आता आपण सकाळी नाश्ता करूया, दुपारी आवडीची भाजी नसली की बाहेर खाऊया. ह्या ज्या गोष्टी घडत जात आहेत, म्हणजे ह्या गोष्टीला अर्थ नाहीये की जे म्हणजे खाल्लंच पाहिजे बाहेरचं, म्हणजे असूनही आपण बाहेरचं खातोय किंवा आपलाही खर्च किंवा आपले मनी वेस्ट करतोय. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्या पुढे माझ्याकडून होणार नाहीयेत. हे माझ्या ह्या सेक्शन मधून शिकायला मिळालं. आणि हा जो म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये जसं आपल्याकडे पैसे आले की राहणीमानामध्ये जो बदल होतो, तर हा बदल झाला नाही पाहिजे. आपण आहे त्या लेवलने आहे त्या गोष्टी किंवा आपल्या ज्या गरजा आहेत त्या 100 रुपयामध्ये भागत होत्या आणि आताही आपल्याकडे पैसे आहेत म्हणून आपल्या गरजा वाढतायत प्रत्येक गोष्टीमध्ये. बाहेरचा खर्च असेल, कपड्यांमध्ये असेल, जो खर्च मी आता तो कमी करत जाईल. तुमचा मुद्दा तिसरा लक्षात आला की आपल्याकडे जे आहे तेवढे पूर्वी खर्चात भागवतो तेवढ्या भागवायचं आणि बचत करायची, गुंतवणूक करायचं आहे. अजून काय मुद्दा आहे का तुमचा? अजून एक मुद्दा असा आहे की जे आता इथे 2 तासामध्ये जे शिकायला भेटतं, तर ते कुठं बाहेर पैसे देऊन पण हे सेक्शन किंवा हे जे आपल्या म्हणजे मनावरती मन परिवर्तन होतं ते कुठे होणार नाही. ते या सेक्शन मधून मला शिकायला भेटलं. धन्यवाद सर. म्हणून तरी पंचमहाभूताच्या शुद्धीकरणासाठी मनमुक्त फाउंडेशन मार्फत आपल्याला सगळ्या मिळून हे सगळं शुद्धीकरण करायचं आहे. थँक्यू. वहिनी, धन्यवाद. थँक्यू सर. हॅलो, प्रथम नमस्कार सर्वांना. पैसा 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 कशाला लागतो? निरोगी शरीर ठेवणं हा पण पैसाच आहे. मन आनंदी ठेवणं हा पण पैसाच आहे. पण उंबरठा ओलांडला की पैसा लागतो. पण जुनी मन आहे, शेतात खत, बाजारात पत आणि घरात एक मत, हे जर असाल तर क्रेडिटवर काम होतात. आणि हे क्रेडिट मी आजपर्यंत जोपर्यंत एकत्र होती तोपर्यंत करत आली.
कुऱ्हाडे फॅमिली आणि मी आम्ही एकमताने राहिलो आणि माझ्या घरात एक अधिकारी जन्माला आला आणि आता सुखी जीवन जगतोय, मज्जा करतोय. ह्या मनमुक्त फाउंडेशन मुळे आम्ही आनंदी आहे. एवढंच मला बोलायचं. वहिनी तुमचं अभिनंदन. ज्यांना कुणाला माहित नसेल तर वहिनी आमच्या ह्या लाईफ इज ब्युटिफुल मजाच मजा मधल्या सर्वात तरुण व्यक्तिमत्व आहे हे, आणि त्या सर्वात श्रीमंत आहेत आणि हे राजेंद्र कुऱ्हाडेच्या आई आहेत. आणि कोर टीम मध्ये हे बरेच सेशन तुम्हाला भविष्यात लीड करताना सुद्धा दिसतील. वहिनी खूप थोडक्यात आणि तुमच्या जीवनातला अनुभव सांगितला. प्रशांत थोडक्यात. थँक्यू वहिनी. छान अनुभव सांगितला वहिनींनी. लाईफ इज ब्युटिफुल मजाच मजा हा एक माझ्यासाठी नवीन अनुभव होता. थोडक्यात सांगतो की पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो माझा, की मला असं नेहमी वाटायचं की मी स्टार्टिंगला थोड्या वेळ युपीएससीचं प्रिपरेशन केलेलं आहे. 8-9 वर्ष प्रिपरेशन करत होतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातून अपयश आलं आणि असं वाटलं की पुढे करणार काय आपण. त्याच्यात मग असं जाणवलं मध्येच की आपण प्रामाणिक राहिलो म्हणून बरीचशी लोक आपल्याला जुळत राहील. म्हणजे आपण कमवतो काय, आपण पैसा कमवतो बऱ्याच वेळा, पण आपण चांगली लोकही कमवतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये एक थोडक्यात सांगतो की मला युपीएससी जेव्हा डिसाईड केलं की नाही होणार आपल्यासाठी, तर करणार काय पुढे. बीएससी आयटी केलेलं काय फार शिक्षण नव्हतं, करणार काय थोडं नैराश्य होतं. पण त्यातून असं झालं की ज्यांनी मला बघितलेलं, मला युपीएससीच्या प्रिपरेशन मध्ये बघितलेलं, ते म्हटले की यार आमच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे. माझे गुरु आहेत बाळ सर, ते म्हटले की माझ्या कंपनीत जॉईन कर, तुला पगार देतो छानसा. आणि मी त्यांना विचारलं की माझं तर एव्हिएशनचं काही नॉलेज नव्हतं, मग तुम्ही का घेताय मला. ते म्हटले की तुला मी बघितलंय, तू प्रामाणिक आहेस. त्यांची एक संस्था होती, त्याच्यासाठी मी न काय एक्सपेक्टेशन मी काम करत होतो आणि त्यांनी ते पाहिलं मला. ते म्हटले तू प्रामाणिक आहेस आणि तू माझ्या कंपनीला जॉईन कर. त्याच्यातून आता टप्प्याटप्प्याने मी पुढे वाढत गेलो आणि आता हे लक्षात आलं की आपण कमवलं काय. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की फायनान्शियली कमवलं आपण बरंच काय काय, पण माझ्या हे लक्षात आलं की आपण माणसं खूप चांगली कमवली आपल्या आयुष्यामध्ये आणि ती माणसंच आपल्याला गाईड करत गेली बऱ्याचशा गोष्टीमध्ये. आणि एंड करताना असं म्हणेन की सरांनी वॉरन बफेटचं एक्झाम्पल दिलेलं की त्यांचं पण असं होतं की द मोर यू लर्न द मोर यू अर्न, की आपण नेहमी शिकत राहायला हवे. ह्या सेशन मधून बरंच काय काय शिकायला मिळतं. मी आता कमवतोय छानपैकी, पण बऱ्याच वेळा सेव्हिंग नसतं. ते का नाही होत आहे, ते कसं करायला हवं, ते या सेशन मधून जो पाठ्यक्रम आहे, तुम्ही होमवर्क देताय, त्याच्यातून मला स्वतःच म्हणजे मिरर ठेवला जातं. वाटतं की यार आपण कमवतोय पण सेव्हिंग का होत नाहीये, तर ती का नाही होत, त्याचं एक उत्तर छानपैकी मिळतंय मला. त्याच्यावरती मी स्वतःवर काम करतोय. आणि धन्यवाद तुम्हाला, मुक्ता मॅडमला आणि पूर्ण टीमला, राजेंद्र सर, संजय सर. मी तिन्ही सेशन पाहिले. पहिल्या सेशनला थोडं व्यवस्थित नव्हतं पाहिलेलं, तो सेशन मी परत पाहणार आहे. पण सेकंड आणि थर्ड सेशन मी पूर्ण मन लावून पाहिलेलं आहे, होमवर्क करतोय. तर खरंच धन्यवाद ह्यासाठी. आणि म्हणजे मला सांगायचं एवढंच होतं की आपण माणसं कमवली ही पण फार मोठी गोष्ट असते, की आपण प्रामाणिक राहिलो. तुम्ही म्हटलं की आपण पैसा कसा कमवतो ते फार महत्वाचं आहे आणि काय मार्गाने कमवतो. तर हे सांगून मी थांबेल इथे. पण थँक्यू व्हेरी मच पूर्ण टीमला, की एवढं छान मार्गदर्शन मिळतं हे आपल्याला बाहेर मिळत नाही. मी पण फार 10 वर्ष अभ्यास केला युपीएससीचा, पण हे कोणी शिकवलं नाही हे मला आश्चर्य वाटतं की एवढं 10 वर्ष अभ्यास केला, पण फायनान्शियल इंडिपेंडन्स कसा मिळवावा लाईफमध्ये हे आता ह्या मार्गाने समजतंय. हे सांगून थांबवतो सर. थँक्यू व्हेरी मच टू यू अँड द कोर टीम सर. प्रशांत थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद द्यायचे तर कोर टीम मधली मनस्वी आहे, त्यामुळे तुम्ही या कुठेतरी सर्वांबरोबर जोडलं गेला आणि हे भविष्यात तुम्हालाही मिळणार आणि आपल्या सगळ्याला जगाला द्यायचं आहे. ह्या भोसले साहेब आवाज गेला तुमचा. हो. अरविंद सर, तुम्ही एक मिनिट शेअर करा ना, कारण अजून इंगळे साहेबांचं क्रिएशन बाकी आहे, त्याच्यामुळे स्पीड मध्ये करा. हा सर. नमस्कार सर्वांना. हे आर्थिक स्वास्थ्य याविषयी बोलावं असं मला वाटलं म्हणून बोलतोय. पहिली गोष्ट, मी श्रीमंत आहे हे मला माहितच नव्हतं. खरं लाईफ इज ब्युटिफुल मजाच मजा या टीमशी जोडलो गेलो आणि माझ्या आयुष्यामध्ये मी किती श्रीमंत आहे मला कळायला लागलं. माझी श्रीमंती मी कधी जोखलीच नव्हती, माझ्या श्रीमंती कधी मी पाहिलीच नव्हती. पण मी किती श्रीमंत आहे, मी खूप श्रीमंत आहे हे मला जेव्हा लाईफ इज ब्युटिफुल मजाच मजामध्ये आलो तेव्हा मला कळलं. तर ही श्रीमंती काय आहे, तन मन धन या 3 गोष्टींची श्रीमंती मला जाणवली आणि मी एक एक गोष्ट करायला लागलो. त्यामधला पहिला पार्ट होता तन.
तण म्हणजे शारीरिक स्वास्थ्य, त्यामध्ये जे काही मला करावं लागेल, डॉक्टर नामदेव भोसलेंच्या संपर्कात आल्यानंतर मला ही गोष्ट जाणवली की पण आपलं तण, आपली शरीरयष्टी चांगली असेल, आपलं जर शारीरिक स्वास्थ्य चांगलं असेल तरच काही होऊ शकतं. तरी मी ते आत्मसात केलं, त्यामध्ये श्रीमंत व्हायचा प्रयत्न केला. त्यानंतर आहे मन. मागच्या सेशनमध्ये आपण मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक स्वास्थ्य यामध्ये मनाची श्रीमंती पण बघितली. तर मला हे कळलं की मी बऱ्याच लोकांना जोडू शकतो, बऱ्याच लोकांशी संपर्क करू शकतो, आणि ज्या लोकांच्या संपर्कात मी आहे, आता ही आपली कोर टीम आहे किंवा लाईफ इज ब्युटी मज्जाच मजा आहे, यांच्याशी जोडलो गेलं, हीच माझी श्रीमंती आहे. नंतर आहे धन, पैसा. याच्या आधी मी माझ्याकडे काही नाही हे पाहायचो, म्हणजे मी श्रीमंत आहे, मला हे लाईफ इज ब्युटिफुल मज्जाच मध्ये आल्यानंतर का कळालं, कारण आधी मी हे पाहायचो की माझ्याकडे काय कमी आहे, मी माझ्याकडे काय आहे ते कधी बघतच नव्हतो. परंतु या टीम मध्ये आल्यानंतर माझ्याकडे काय आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक विभागावर बघायला गेलो तर माझ्याकडे भरपूर गोष्टी आहेत, त्या मी कधी बघितल्याच नव्हत्या. तर त्या मला कळाल्या. तर मला सांगायचं की तन मन धन ह्या तिन्ही गोष्टीमध्ये श्रीमंती मला हे लाईफ इज ब्युटिफुल मज्जाच मजामध्ये आल्यानंतरच कळाली. आणि खरं कोराडे सरांनी आता जे काही श्रीमंतीचा जो महामार्ग सांगितला आहे, त्यामध्ये खूप काही गोष्टी सांगून गेल्यात. त्या गोष्टी खरं तर मी बऱ्याच वेळा ऐकल्या आहेत, पण कधी आत्मसात केल्या नाहीत किंवा त्या गोष्टीवर कधी हेच केलं नव्हतं, कामच केलं नव्हतं. परंतु या गोष्टी जर मी कदाचित अजून पण या गोष्टी ज्या ते काही सांगितल्याने, शेअर मार्केट असेल, म्युच्युअल फंड्स असतील आणि NPS असेल, की ज्या गोष्टीचा फक्त मला माहिती होती, परंतु मी ते ऍक्टिव्हेट केली नव्हती, त्यात हे पुढे ऍक्टिव्हेट होऊन जाईल. तर धन्यवाद. आपलं धन्यवाद. आपल्याकडे वेळ कमी आहे. संजय इंगळे, तुम्ही जॉईन झालाय का, आता आलाय का, आपण कनेक्ट झालेला आहे का? इंगळे साहेब दिसत नाही मला वाटतंय. सरस्वती काटकर, थोडक्यात अनुभव सांगायचा, आणि बांदेकर 1 मिनिटात. दोघांना फक्त 1 मिनिट आहे. नंतर राजेंद्र कुराडे ग्रहपाठ आणि सेशन मध्ये काय निर्मिती करायची करेल. यस, सरस्वती काटकर. नमस्कार, आवाज येतोय ना? हो, खणखणीत. हा, तर मी माझ्या आयुष्यातला एक अनुभव सांगते की विचारपूर्वक घेतलेली रिस्क, विश्वास, कृती आणि स्वतःवर काम करणे ह्या गोष्टी माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे मला ते खूप आवडतं. आणि त्याचा आर्थिक स्वास्थ्यावर झालेला परिणाम तो असा की मी माझ्या शॉपमध्ये काम करत असताना माझ्याकडे जे काही कामगार होते, ते कामगारांना ते जेव्हा पण ते त्यांच्या नगावर काम करायचे, मग त्यांचे जे काही अमाऊंट व्हायची ती त्यांना त्यांच्या वेळेला मी द्यायचे. तर ते खूप आनंदी असायचे. त्यामुळे काय व्हायचं की ज्या दिवशी मी त्यांना अमाऊंट द्यायची त्या दिवशीच मला संध्याकाळी तेवढीच अमाऊंट परत माझ्यात जमा व्हायची. मग ही अशी ग्रोथ होत गेल्यामुळे की त्याच 8 जणांनी कमवले आणि त्याच्या कितीतरी पटीने मलाही मिळाले, पण मग ते आनंदाने केल्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्यांची ग्रोथ होत गेली. तर त्याचा आर्थिक स्वास्थ्यावर असा परिणाम झाला की मी ते म्हणजे मला ऍसेट मध्ये गुंतवायचं काही ज्ञान नाही, ते ज्ञान माझ्या मिस्टरांना आहे. पण पैशाच्या मागे न लागता पैशाने आपल्या मागे येण्यासाठी काय कृती करायला पाहिजे हे मला छान जमतं. तर म्हणजे त्यामुळे आमच्या घरात आता आर्थिक स्वास्थ्य खूप चांगलं आहे. आणि एखाद्या गोष्टीचा निर्णय घेताना आम्ही त्याची चर्चा घरामध्ये करतो, कारण एकाच गोष्टीच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन 4 जणांचा वेगवेगळा असतो आणि मग ती त्यांची मतं मांडतात. त्यामुळे ते आपल्यालाही कळतं की आपण खरंच याच्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे की नाही. त्यामुळे जरी आमच्या घरात आम्ही 4 जणच आहे, तर मी आमच्या मुलांना त्यामध्ये समावेश करून घेतो. त्यामुळे आमची खूप असा आर्थिक स्वास्थ्यावर चांगला परिणाम झाला आणि आता आम्ही आमची फॅमिली खूप हॅपी आहे आणि आता एक चांगल्या स्तरावर प्रगती करत आहोत. थँक्यू. सरस्वती काटकर, तुमचं अभिनंदन. असंच सामूहिक टीम वर्क करून पुढे प्रगती करत राहा. ठीक आहे. तर ऍक्च्युली आपण हे सगळं जे अट्टास मांडलेलं आहे आणि हे जे करतोय आपण सगळ्या बाजूनं, तर ह्याच्या मागे सगळ्यात महत्वाचा भाग आहे की भाव काय आहे हे सगळ्या माग हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे सगळं कृतीत येते का नाही येते. म्हणजे एक लक्षात घ्या की हे व्यासपीठ नॉलेज देणारं नाहीये. हे व्यासपीठ जे विचार देते ते जर कृतीत आणले नाही तर ह्याचा उपयोग काय होणार नाही. आणि जे लोक जी कोर टीम मध्ये आहेत किंवा जे लोक खरंच यातनं ट्रान्सफॉर्मेशन होऊन घेतात आहे किंवा ट्रान्सफॉर्मेशन परिवर्तन करतात आहे, तर त्यांच्या ते कृतीत येते आणि म्हणून ते ट्रान्सफॉर्मेशन होते. आणि नॉलेज देणारे भरपूर क्लासेस आहेत, पण कृतीत आणणारे एकमेव क्लास आहे. क्लास म्हणण्यापेक्षा आपण सगळेजण एकमेकाला सपोर्ट करून पुढे घेऊन जातोय. तर त्यासाठी आपल्याला ग्रहपाठ करणं गरजेचं आहे. आणि जर ग्रहपाठ आपण करत नसू तर आपण नोईंग मध्ये जाऊ आणि त्याचा फायदा होणार नाही. तर त्याच्यामुळे ग्रहपाठाचे जे प्रश्न आहेत
त्यामध्ये हा मुद्दा मांडला की आज रोजी आपल्याकडे किती रक्कम शिल्लक आहे व आपल्याला किती रक्कम पाहिजे आणि कधी पाहिजे आहे, ही रक्कम कशासाठी आवश्यक आहे आणि ती रक्कम वापरण्याची योजना काय आहे हे आपण घोषित करायचंय. पहिला प्रश्न रकमेविषयीचा आहे. किती शिल्लक आहे, किती अपेक्षित आहे आणि कधी अपेक्षित आहे आणि कशासाठी अपेक्षित आहे. त्याचबरोबर उत्पन्न व खर्च, स्थावर व जंगम मालमत्ता आणि कर्ज यांचा ताळेबंद मांडायचा आहे. आपला स्वतःचा ताळेबंद मांडायचा आहे. तसंच बचत व गुंतवणूक व कर याविषयीचा आपल्या जीवनातील अनुभव सांगायचा आहे. आता हे जे तुम्हाला आम्ही सांगतोय ते ह्याच्या मागे सगळ्यात महत्वाचा भाव काय माहिती का, की जर आपण मालक म्हणून आपण याच्याकडे बघत बसू आणि त्या पद्धतीने गोळा करत राहतो तर आपल्याकडे कंटिन्यू आपल्याकडे स्कॅर्सिटी राहील किंवा टंचाई राहील. ज्यावेळेस आपण पालक म्हणून बघू आणि आपण त्या पद्धतीनं विदाउट एनी रिटर्न, एक्सपेक्टेड रिटर्न किंवा कुठलाही आपण म्हणजे एक प्रेमातून आपण ज्यावेळेस काम करू त्यावेळेस आपण पालकत्वाच्या भावनेत जाऊ. पण ज्यावेळेस आपण विश्वाच्या निर्मितीच्या किंवा विश्वाच्या ह्याच्यातून जाऊ तर त्यावेळेस आपण विश्वस्त ह्या नात्याने आपण काम करू. म्हणजे सगळी प्रॉपर्टी किंवा सगळी जी संपत्ती आहे ती आपली आहे. आणि जो आम्ही मंत्र म्हणतो याच्यामध्ये की वाढवा, वापरा आणि काय होतं म्हणजे वाटा, वाचवा, वाढवा, वापरा आणि वाटा. आणखी एक वा राहते, वाचवा वाचवा वाचवा. सेविंग करा. वाढवा म्हणजे ग्रोथ करा. वापरा म्हणजे योग्य प्रकारे वापरा. नुसतीच ठेवू नका, तिला वास येईपर्यंत संपत्ती ठेवू नका, ती वापरा. आणि वाटा पण